गोंगाट चाललाय एवढा? अगं रोजच जाधव हवालदाराच्याकडे भांडणं चालली बघ. यांना घर म्हणजे पोलीस चौकीच वाटते. सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर चालायचं. आता तुझे वडील वकील होते, तू नाही प्रत्येक गोष्टीला माझ्याकडे पुरावा मागत. लगेच शिरलात वाकड्यात. तसं नाही ग, वाकडं सहज विचारलं आपलं मी. उलट या मुद्द्यावर मला बोलायचं नाही. भले, मग आता आधी सुरुवात कशाला केलीस तू? अगो बाई, मी सुरुवात केली? मी केली का? मी निवांतपणे भांडणं बघत उभा होतो की नाही इथं? बरं, मी केली. मी भांडकुदर. मी असं कधी म्हटलंय तुम्हाला तुमच्या तोंडावर? मनातल्या मनात 1000 वेळा म्हणाला असाल. हे बघ सुमे, मी माझा विषय बंद. बंद तर बंद. मला मोठी गंमत वाटते बाई या जाधवांकडल्या भांडणाची. कसली ग? एवढे कडा भांडतात, पण कधी मला नेमका विषय कळत नाही भांडणाचा. चाल, म्हणजे निदान त्यांच्या भांडणाला काहीतरी विषय असावा लागतो एवढं तरी कळलं तुम्हाला? तात्या हो तात्या, काय? आधी 2 ग्लास थंड पाणी आणा मला प्यायला. शांत होतो. आणि एक थंड वाटा माझ्या टाळक्यावर. अरे स्वतःच्या बायकोला काय शिवाय देतो बाबा? तुमच्या बायकोला शिवाय? सॉरी खरं सांगतो तात्या, वाद आणला या 4 कारट्यांनी, तुम्हाला नाही काय? नाही, तसं थोडंफार कळू शकतो मी बरं का, पण हे बघ काय आहे, पोरं सोरं म्हणलं ना की अशी ही कुरबुर व्हायचीच नाही का. आणि तुला एक नाही रे, तुझा एकदम चौकार. घे पाणी पी, शांत राहा. झाले, शांत झाले. आता थांबले उपट शिंगे. कमवायची अक्कल नाही असं. तुम्हाला सांगतो माई, मी ट्रॅफिक हवालदार, पण या कारट्यांनी माझ्या आयुष्याचा पार चौफुला करून टाकलाय. अहो, रहदारीच्या रस्त्यावर ट्रॅफिक अडवताना आपला कोणी हात धरणार नाही, पण या 4 कारट्यांना आवरता हातपाय गळून जात्यात. जाऊ द्या जाधव दादा, आता स्वीकारलायत ना संसार, मग रेटायचा कसा तरी. मी नाही रेटत, आपण दोघांनी रेटत म्हणतो. तुमची बायको बघा किती शांत बाई आहे. तिथंच तर चुकतंय ना राव. घरचा कमिशनर थंड पडतो, मग हवालदारांनी किती बिया पडली का उपयोग? पण झालं तरी काय म्हणते मी एवढं भांडायला कारण? ते सांग बाबा, हिला फार सुरला. त्या संत्याला ठेव बरोबर, तो धाकलाय, राहून खाणार नाही. ठेकरच्या पोपट्यावर जर पावडा खायला घाल, तिथं माझं नाव सांग, नाही तर म्हणशील पैसा नव्हतं म्हणून. माझ्या भुशीमानी बघते चालत म्हशीवरून आठवलं. काय रे? घरात दुधाची बोंबा बोंबच असणार. माहीत चहा टाका. हो टाकते. खरं शांत झालं बरं का, म्हणजे तुझ्या भाषेमध्ये रहदारी जर आता सुरळीत झाली बघ. सकाळपासून ट्रॅफिक लई जाम झालं होतं. काय कारण काय झालं एवढं ट्रॅफिक जाम व्हायला अचानक? काय नाही हो, त्याच्या खिशातून पैसे चोरीला गेले. हवालदाराच्याच घरामध्ये? आता हवालदार काय माणूस नसतोय? बरं. आणि आमचा तर चोरीशी रोजचा संबंध आहे. बरोबर. तुम्हाला सांगतो, तुक्याच्या खिशातून पैसे गेलं चोरीला. बर. तो म्हणाला नेण्याने घेतलं, आणि त्यांनी लावली की राव तुझ्या तोंडात खाड कर. अरे रामा, 10-15 रुपयासाठी एकदम तोंडात मारली? 10-15 रुपये 550 होते. 550. बरोबर. ते काय नेण्याने लगेच तुक्याची गचाटी झाली. म्हणला फाडव्या झटती घे. त्यानं घेतलं, मग पण काहीच मिळालं नाही. काय चहा आणि इतक्या अर्जंट या मगाशीच करून ठेवला होता, मला मिनी मावशीकडे जायचंय ना म्हणून. फर्स्ट क्लास, एकदम बिगर लायसन मला पकडल्यासारखं वाटलं बघा. फर्स्ट क्लास चहा. हा तर काय सांगत होतो मी? काहीच सापडलं नाही. हा, तर त्याच्या खिशात काहीच सापडलं नाही. बरोबर. पण आमचा कमिशनर मध्ये आला. कमिशनर साहेब आले होते? आमची बायको रुक्मिणी बर म्हणते कशी, मोठ्या मोठ्या मतलब सुट्ट्यात तुमच्या हातून
ते माहितीये मला. निदान घरातली चोरी तरी शोधा की. आपलं तर टाळकच सटकलं. वा च्या आईला आमचा पंचनामा करायला आईला सांगितलं कुणी? अहो गृहमंत्री बी आम्हाला इशारत नाही. ही विचारणारी कोण? घे घे. मी काय म्हणतो दादा, तुला जर गरज होती ना तर सांगायचं ना पोराला मला गरज आहे. एवढं रामायण घडलं नसतं ना. काय रावता का मी सुरूर फुटलेल्या पोराच्या खिशातून बापानं पैसे घ्यायचे. हा आता तुम्ही स्वतःहून दिले असते तो गोष्ट निराळी होती. आणि पुन्हा हे पोलिसात त्या बापाला शोधतंय का? नाही. आता आता तुमचं पोरग नाही किशोरराव स्वतःहून पैसे पाठवत्या. होय मी तर ठरवलंय तात्या, एका विशिष्ट वयानंतर ती पोरं बिरं जवळ नाहीच पाहिजे. शाळेला 4-4 पोरं झाली तर राव. जबाबदार तूच आहेस ना लेका. येते ना हो, पण मी तर ठरवलंय हे धाकल्या दोघांना सोडून मधल्या दोघांच्या कुल्ल्यावर लाथ हाणणार मी. आणि म्हणणार जावा भाड्या हो, दावा खडा बाहेर आणि तुमचं तुम्ही खमवान खावा, आमच्या आम्ही बरे. नाही नाही दा वेड्यासारखं. हे बघ ज्यांची पोरं जवळ नसतात ना त्यांना बरोबर जाणवतं की जवळ पोरं असावीत. आणि ज्यांची पोरं अशी तुझ्यासारखी आहेत ना तुझ्या आसपास, अशा लोकांना वाटतं की जवळ कुणीही नको. तसं नाही हो, पोरं नसण्याचं दुःख आपलं आपल्याला काय. पण पोरं असण्यानं जवळ असणं सगळ्यांना असतात. आता आता आमची चोरी आली त्याने उघडकीला. यात आबरू कुणाची गेली? माझी. आहो हा काल तुम्ही पेन्शन आणून दिलीत ना मला, मग दिली की असं काय? त्यात 300 रुपये कमी आहेत. बघा बघा तात्यानंच घेतली असतील. काय राव तात्या, सांगून तरी नाही घ्यायचे होय. नाही तर आमच्या घरातलं रामायण पुढला भाग तुमच्या घरात सुरू. हे काय बोलतायत? ह्यानं दिले का तुम्ही उसने? हो नाही नाही, मी कशाला उचना मागू. आपल्याला दुसरे सोर्स आहेत की. पोरांच्या खिशात हात घालायचे. अहो पण 300 रुपये कशाला घेतलेत तुम्ही? नको बाई त्रागा करू. तू असं काय करतेस? मी काही वस्तूंची काल खरेदी केली. तू नेहमी म्हणतेस ना तुम्हाला संसारात लक्ष घालायला नको, संसारात लक्ष घालायला नको. कालपासून मी संसारामध्ये लक्ष घालायचं ठरवलंय. काल मी थोडीशी खरेदी केली, ज्याचे पैसे खर्च झाले. कसली खरेदी करून आणली आहे? मी दाखवणारच होतो, आणायचं. तू विषय काढला म्हणून बरं झालं. पण संसाराला लागणाऱ्याच वस्तू मी फक्त काल सगळ्या. वा वा माई, तात्याला तुमची तुमच्या संसाराची काळजी घेत्या का? लई काळजी घेते. कसली काळजी? काहीतरी घोळ करून ठेवला असेल, तो मला निस्तरावा लागेल नंतर. हे बघ सुमे, हे बघ एक काल काय येते? साबण आहे. साबण. साबण? हो. 300 रुपयाचा साबण? आता काय घरासकट मला आंघोळ घालताय की काय? किती रागवशील तू? आंघोळीचा साबण नाहीये हा. मग? कापडाच्या साबणाचे 10 पुढे घेऊन ठेवले मी काल. 10 पुढे? हो. अहो या घरात आपण 2घच जण राहतो आणि एक पुडा आपल्याला 2 महिने जातो. बरं झालं की. आता 20 महिने बघायला नको. 10 दुणे 20. काहीतरी बाई संसाराला मदत. आणि हे ब्रश कशाला? वॉशिंग मशीन पडले की आपल्याकडं? अगं मला माहितीये की, पण ती मुलगी काय म्हणाली की जरी वॉशिंग मशीन असलं ना तरी कॉलर साफ करायला ब्रश लागतात. मला पटलं, मी घेतले ना. ती म्हणाली आणि तुम्हाला पटलं. किती आणलेत ब्रश हे? तिच्याकडे 12 होते. 12? मी 12 नाही घेतले. एवढा वेळ नाहीये. हा. मी 9 घेतले फक्त. आणि हे नॅपकिन्स प्रत्येक पुढावर एक फ्री. ह्याच्यासाठी मी पैसे मोजले नाहीत बरं का. हे नॅपकिन्स एका पुड्यावर 1 नॅपकिन फ्री अशी योजना आहे ती. 10 नॅपकिन हवे होते. 10? हो. 10 नॅपकिन्स कशाला 2 माणसाला? धुवायला झाले असते. काय बोलत राहत? हा पुढे आहेत का? बघू नका जाधव. हे घ्या, हे घ्या. 2 पुढे तुम्हाला घ्या. करा धुलाई घराची आणि मुलांची. आता 2 मिनी मावशीकडे नेते, म्हणजे जाताना काही न्यायला नको. ठीक आहे. तुमच्या हातात ना पैसेच ठेवायला नको. चांगलं बोलतेस. मला कसली गरज लागली तर मी काय लगेच बँकेमध्ये धाव घेते प्रत्येक खेपेला. कृपा करून धुण्याचं साबण आणू नका. काय राव तात्या, काय? 10 साबणाचं पुढं विकतो आपल्याला कळत नाही. त्यात घुसायचं कशाला? तेच मी तुम्हाला म्हणतोय. तुम्हाला काय कल्पना आहे का माझ्या घरात किती धुलाईची गरज आहे ती? आहो काय ग? शिरा करून ठेवलाय, बर. तो खाऊन घ्या. जाधवांना पण द्या. दे. मी मिनी मावशीकडे जाऊन येते. ये. आणि हो, सगळे पैसे बरोबर घेऊन जातीये. जशी इच्छा. काय बसा दादा. आता दिवसभर त्या शिऱ्यावरच जाईल.
दिवसभर शिऱ्यावरच असतो. का रे बाबा असं? कमिशनरने चूल बंद आंदोलन केलं असणार. हो. तेव्हा आता आज या शिऱ्यावरच दिवस. एक मिनिट. का रे? फोन करू का? कशासाठी? हजेरी लावतो. इथूनच का? हा. हे काय? हॅलो, लटकराम पोलीस चौकी. हा, मी ट्रॅफिक हवालदार दादा जाधव बोलतोय. हा हा, हजेरी लावा. अहो, बिल्ला नंबर 1252 हजेरी लावा. टपरीवरून बोलतोय, सिग्नलला चाललोय, म्हणून म्हणलं हजेरी लावा. हा हा, पटलं का? ओके. झालं का? हे ठीक आहे. आता निवांतपणे शिरा खातो आणि मग सुटतो. कसं काय? बर, काय म्हणतायत तात्या तुमचे ते किशोरराव? काय म्हणताय? म्हणजे महिनाभरात तुमचा फोन आला का नाही? नाही, 7-8 महिन्यामध्ये नाहीच. हा. गेल्या वर्षी त्याला ग्रीन कार्ड मिळालं, झाला अमेरिकन रहिवासी, शुद्ध अनिवासी भारतीय. तेव्हा बोलला निवंतपणे फोनवर, जरा बोलला. मध्यंतरी त्याने काही मला पैसे पण पाठवले, पण मी ते लगेच FD करून टाकले. म्हणलं तो कधी काही कारणासाठी भारतामध्ये आला तर त्याचे पैसे त्याला सुपूर्द केलेले बरे. काय बोलताय राव तात्या? आता किशोरराव काय पैसे परत घेणार आहेत अरे का? का नाही घेणार बाबा, का नाही घेणार? पैसा सगळ्यात महत्वाचा. मग आम्हा म्हाताऱ्याने तिथून गेला की नाही अमेरिकेला निघून, आम्ही इथे बसले कॉलर ताट करून पेन्शनर गँगमध्ये. पोरगा अमेरिकेत आहे, पोरगा अमेरिकेत आहे. पण सहवासाचं काय रे? तर सहवास महत्वाचा नाही, त्यांना पैसा महत्वाचा आहे. त्याचे त्याला सुपूर्द केलेले बरे आल्यावर नको आपल्याला. काय पटणार बोलत नाही राव दादा तुम्ही. आता बघा, सकाळी मी दुःख्याच्या खिशातून पैसे चोरले. होय. आणि संध्याकाळी मी त्याला द्यायला गेलो. आता मी देणार नाही, पण समजा द्यायला गेलो तरी मी सांगतो दुःख्या घेणार नाही. म्हणून म्हणतो किशोरराव काही पैसे घेत नाही. तू म्हणतोस, पण खरंच सांगतो मला आजकाल कोणाचा भरोसाच वाटेना झाला. आहे का कोणी घरात? अरे आलीस तू? मला माझी इच्छा होतीच बरं का. इथं ये बेटा, ये 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 ना, ये बाळ. तू का मला तुझं नाव सांगितलंस? तुझं नाव काय? पण विसरलो मी. स्वप्नाली. स्वप्नाली, किती गोड नाव आहे तुझं. दादा, ही स्वप्नाली, हे वस्तू विक्रेती मुलगी. काल हिच्याकडेच मी ते साबणाचे पुढे वगैरे. हे दादा हवालदार. तुझ्याकडे तू गाडी कुठली, स्कूटीवर येतेस ना तू? माझ्याकडे कुठली आली गाडी? कंपनीनं दिली आहे मला. मालाच्या विक्रीसाठी खूप हिंडावं लागतं ना, म्हणून. असं दे का पोरी. काय मग तुझ्याकडे लायसन्स आहे का? लायसन्स ते म्हणजे मला वाटलं तुझ्याकडे लायसन्स नसणार म्हणून याची ओळख करून दिली. दादा हवालदार. हवालदार आहे. रस्त्यात कुठं तुला जर लायसन्ससाठी कोणी अडवलं ना, सर ह्याचं नाव सांगायचं. बैस पोरी, बैस बैस. अय्या, तुम्ही पण घेतले साबणाचे पुढे? छछा, यांनी मला भेट म्हणून दिली, मी कशाला घेतोय? हे काय आजोबा, माझ्याकडे आहेत की अजून. आमचे कस्टमर तुम्ही पळवताय बरं. नाही ग, तसं नाही पोरी. मग देव अजून. छे नको, आता पुन्हा साबण घेऊ नका. सक्त ताकीद मिळाली मला हायकमांडची. अहो, पण मग तुमच्या घरी कमी पडतील ना आता. कमी? अगं येडे, याच्या घरी म्हणजे. अच्छा, नको बोलू. नाही, माझ्याकडे नाही कमी पडत. बस बैस. आज काय काय आणलंस? सांगते ना, पण आधी हे घ्या. हे काय? एका पुड्यावर एक नॅपकिन फ्री, हो. अशी योजना होती. म्हणाली बायको. काल मी तुम्हाला 3च दिले ना. बर. हे उरलेले 7. बर. काल स्टॉक नव्हता ना. काही हरकत नाही. दादा, तुला किती दिले महिने पुढे? 2 दिले. 2 नॅपकिन तुला ठेव. नको नको, माई थबाड रंगवतील माझं, माहितीये. तेच पुसायला हे वापर. असू दे. अजून काय काय पोरी? सांगते ना. ही भांड्याची पावडर आहे. बर. यावर हे छोटे पाऊच फ्री आहेत. ठीक आहे. शिवाय हे मोरी घासायचे ब्रश आहेत. याच्यावर काय मोरी फ्री आहे का? काहीतरीच काय हवालदार काका. काहीतरी फालतू विनोद करू नको तू. मी तुझ्या रुक्मिणीला सांगू कायला घेऊन जा म्हणून. ओ कमिशनर रुक्मिणी, एकदम वरती जाता राव तुम्ही. गरीब पोरीची काय चेष्टा करा, गंमत असते का तुला? काय हे बघ पोरी, मला काय काय लागेल ते मी सगळं तुझ्याकडनं घेतो. पण आज काय गोंधळ झाला, माझ्याकडे कॅश नाही शिल्लक. पैसे घरामध्ये नाही. तुला चेकनं पेमेंट केलं तर चालेल का? इश्य चालेल की, पण बेरर द्या. हो, मग हे होतं. आता बघ, आता काय काय म्हणलं तू पहिले? काय भांडी घासायची पावडरचे आहेत पुढे का? हो. बर, ते किती देतेस? किती देऊ? 11 ठेव. 11. 11? आणि काय दुसरं? मोरी. आणि मोरी घासायचे ब्रश आहेत, हे किती देऊ?
हे 15 दे. असं. 15? थँक्यू थँक्यू आजोबा. एक आलो. काय ग पोरी, हां हे साबण बिबन सोडून तू आणखी काय करते? कॉलेज नुकतंच संपलं माझं. हा हा. आत्ताच या कंपनीत सेल्स गर्ल म्हणून लागली आहे. वा वा वा, स्वकमाई उत्तम प्रत्येकानं केली पाहिजे. झकास. घरी कोण कोण असतोय तुझ्या? घरी हा हा, घरी मी घरात नाही राहत. म्हणजे पळून आली की काय वाईहून? पळून येणाऱ्या पोरी वाईहून पळून येत्या. बोल, कुठं असतात तुझे आई बाप? आई वडील? हा, आई वडील नाहीत मला. मला माहीतच नाही ते कसे होते ते. अनाथ महिलाश्रमात वाढले मी. सरला ते पण काही सांगत नाही तो आई वडिलांविषयी. असू दे असू दे. अगं 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 तसे संस्थेचे नियम असतात, एवढं मनावर नाही घ्यायचं याचं. हा असू दे. बरं काय मग याला प्रतिसाद कसा असतो? इकरीला जोर असतो का नाही? कुठलं काय हो, दारात उभं राहिलं की धाडकन दार लावून घेतात माणसं तोंडावर. खूप वाईट वाटतं हो. आम्ही काय चोर आहोत का? आणि काही काही जण तर माल विकणारी मुलगी आहे ना, मग घ्या घरात. वस्तू घेताना स्पर्श, पैसे देताना स्पर्शशी. एकदा वाटतं मी मुलगा झाले असते तर फार बरं झालं असतं. किंवा मग मुलाच्याच वेशात विकायच्या वस्तू. मुलांचं काय सांगू नको. सगळी मुलं म्हणजे एकदम भिकार चोर. सॉरी सॉरी सॉरी. बर काय पैसे बिशे बरे मिळतात ना? पण फिरावं लागतं खूप, मग मिळतात. आता काल आणि आज हे चांगलं घर मिळालंय म्हणून खूप फिरणं वाचलं माझं. आठवड्याचा कोटा 2 दिवसात एकाच घरात पूर्ण केलाय मी. खूप माणसं दिसत आहेत ना या घरात. केवढं सामान घेतलं आजोबांनी. अगं येडी का कुळी, खूप माणसं. इथं फक्त 2 माणसं राहत्यात. एक यो म्हातारा आणि त्याची ती म्हातारी, बस. खूप माणसं राहत्यात. दोघंच? होय. आणखी किती मग? चेकबुक सापडलं. मुख्य म्हणजे खात्यावर भरपूर पैसे शिल्लक येतात, काय काळजी नाही. किती झाले या सामानाचे पैसे? 350 रुपये. बस बरं. 350. 50. काय झालं? तुम्ही देव माणूस आहात हो. ए भेडी कसा? ए असं काय झालं? काय झालं? ए पोरी थांबशील का जरा? ए बाळ, ए अरे अरे, ए तुझी पिशवी तर राहिली बाळ, इकडे लवकर. पिशवी राहिली. असू दे, म्या घेऊन देतो. मला माहिती आहे त्या अनाथ आश्रमात राहते. मला माहिती आहे बाबा, ही पिशवी घेऊन जातील ताबडतोब देऊन टाक. हे सगळं सामान त्या पिशवीमध्ये भर पडते. तू विकत घेतलंय ना? तू नको रे जास्त चौकशी करून देऊन टाक. पुन्हा एवढं सामान पाहिलं की ते म्हातारे बोंबले, एवढं सामान कशाला घेऊन ठेवलं? तिला देऊन टाक. कुठं अनाथ आश्रमात राहते. त्यामुळे हे पोरगी वेडीच आहे बरं काही. येडी ती नाही दातिया, येडा तू आहेस. काय राव तिरसडासारखं किती सामान घ्यायचं सुटायचं? काय आहे का नाही? डोक्यातले खाकी विचार उतरवून बघ माझ्याकडे, म्हणजे समजेल तुला. एक का माझं पोरगं तिकडे लांब आहे, 1000 कोस दूर. 10 वर्ष झाली तिकडेच लग्न करून मोकळा झाला. तशा लग्नाची किती स्वप्न पाहिली होती मी आणि माईनं. पण मगाशी म्हणलं ना, ज्यांची पोरं जवळ नसतात ना, त्यांना हे दुःख बरोबर जाणवतं. पण आभाळामध्ये भरारे गेले त्या पोरांचे पंख कापाला बापाचं मन कळवळतं. आणि त्याच वेळेला आता पोरगा आपल्या जवळ राहणार नाही या विचारानं मूकपणे आक्रंत. म्हणजे दुधारी शासनानं जखमा करत ना मनाला तसं होतं. तू विचारलंस ना आता, ह्या पोरीकडनं वेड्यासारखं रोज सामान काय घेतो? खरं सांगू? अरे या कोळ्या मुलीच्या चेहऱ्यामध्ये मला माझ्या स्वप्नालीचा भास होतो. कोवळ्या किरणांचे आज ऊन दाहक झाले. जे शुभ्र माझे होते ते आज परके झाले. कधी उमरल्या होत्या कळ्या मोगरा साथे कळी. हसणे रुसणे वाद काढणे गालीची फुलती कळी. मोगरा उगला बहरला कळून गेली साथे कळी. आज बरी ओसार झाले.
क्षण सुखाचे कळपून गेले. ओवया केलांचे आज पूर्णतः काय कशाला कशाला काढून बसतेस सगळं तू कशाला काढून बसतेस हे? का तुम्हाला काही त्याचा त्रास होतो? तुला एखादा प्रश्न विचारला ना की त्याचं उत्तर तू 2 प्रश्न विचारून देतेस मला. माझं मेलीचं चाललंय, तुमची कशाला मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड लुडबुड. आता निघालात ना कुठेतरी तर या की जाऊन गुपचूप. ही कांठवी किती दिवसाने दिसते गंधूची. काय ससुलं रूपडं दिसायचं तिची ही कांठवी घातल्या. हो ना. अहो तुम्ही कशाला घालताय डोक्यात ती? नाही पोत होईल ना तिचं पोत. नाही ठेव, जपून ठेव. भातुकली पण काढली का आज बाहेर? मी काय म्हणतो तुला, हे जे भांडी कोंडी आहेत ना ते आता पुन्हा त्या तुझ्या त्या टोपलीमध्ये नको टाकू, तिथे वरतीच मांडून ठेवूया. रोज दिसतील, मनाला बरं वाटतं जरा. एक मिनिट ट्राय. अहो दोरीवरच्या उड्या कशाला मारताय? हातपाय मोडून घ्या. पुढे मला 4-6 महिने सेवा करत बसावी लागेल तुमची. वेडेस का तू? दोरीवरच्या उड्या मारल्या की उंची वाढते म्हणतात. आता उंची वाढून कुठे जायचं तुम्हाला मुली बघायला? हे सारे टाउंटिंग कर मला सारखं साउंटिंग कर. आता दोरीवरच्या उड्यांना कसलं प्रोत्साहन द्यायचं? कुठला तरी राष्ट्रीय खेळ खेळा मग बघू. होय का? बरं, आता तुझ्याशी लग्नच केलेलं आहे, काय बोलशील ते सोसायला पाहिजे, सोसून घेतो. इतके वर्ष सोसलात ना त्रास, मग अजून थोडा सोसा की. राहिले किती मेला आता असं? हत्ती गेले शेपूट राहील. बस बस बर का, बस फार झालं बस. आईला जरा काही झालं की लगेच. कुणाच्या आईला काय झालं? नाही नाही कुणाच्या आईला नाही, राग आला ना म्हणून शिवी दिली आईला. असं शिवी दिली, पुरुषार्थाचं लक्ष. असं होय? मग आईला म्हणा की. तेच म्हणायचं होतं. जरा काही झालं ना की तू गोष्टी मारण्याच्या टोकाला देतेस रोज मुद्दाम. तुला वाटत असेल असं काही बोललेस की मी भावूक होणार नाही बरं का, लक्षात ठेव. हा शेपटी राहू नये तर तुटो. जाऊन येतो. जात आहात ना तर जा, पण कृपा करून संसारासाठी काही वस्तू आणू नका बाई. बस की, किती टाउंटिंग करशील? जाताना तरी मला सुखानं जाऊ दे की, चालू ना बाहेर आता. बरं बाई, तुमचा प्रवास सुखाचा हो, लवकर निघा, सुरक्षित पोचा, शुभास्ते पंथाना हा संत. या. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. काढली आहेत खरी खेळणी, किती शाबूत आहेत कुणास ठाऊक. आले आले रे बाबा, आले 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 आले. हॅलो. हो हो, सहस्त्रबुद्ध्यांचंच घर आहे. कोण बोलताय? ऑपरेटर. हां, काय झालंय? ISD लाईन मिळत नाही? मग मी काय करू? कंप्लेंट दिली ह्या नंबरवरून? बरं बरं, सांगते त्या म्हातार बाबांना. ISD लाईन व्यस्त आहे, ट्राय आफ्टर सम टाइम. ठीक आहे, सांगते. यू ऑल्सो ट्राय आफ्टर सम टाइम फॉर दॅट म्हातारा. ठीक आहे, ओके. नाही उद्योग बसले असतील फिरवत फोन किशोरला. पण त्याला नसावी का काळजी? त्यानं करावा की फोन. काही उपयोग नाही कार्ट्यांचा. वंशाचा दिवा आणि शोभेला ठेवा. येऊ काय आजी? कोण ते? नाही ते नाही, मी त्यो आहे, त्यो पेपर टाकणार अरुण. तू होय? या महिन्यात लवकर कसा काय आलास? काय करणार आजी, लय कडकी हो चुना लागा के. कसली रे तुझी ही भाषा? काय झालं? चुना काय लई काय खूप म्हणावं नाही चालत. भाषेचा बॅलन्स बिघडतो आजी त्यांनी. आता मला सांगा ना, खूप कडकी आहे चुना लावून कसं गुळचाट वाटतंय का नाही? त्याच्यापेक्षा लय कडकी हे चुना लागा के कसलं टाईट फिट बसतंय का नाही बघा. भाषा भाषा असा उच्चार आहे त्याचा. हा असू देत की. भाषा काय आणि भाषा काय, मतलब बी त्योच आणि भाव बी त्योच. आता भाषा, परिभाषा, रंगमंच, भूगोल, पात्रांचे कक्षा भ्रमण, हे सगळं तुमच्या नाटकात लय चांगलं वाटतंय हो. रोजच्या जीवनात एवढं सुस्पष्ट बोलेपर्यंत माझं गिऱ्हाईक पुढच्या चौकात निघून जाईल. बर, माझं चुकलं मग तर झालं. बर बोल, काम बोल. काम काय काढलंस? काय नाही, लय कडकी लागली हो. सगळे पैसे माझे संपून गेले राव गाढवाच्या मागे. गाढवाच्या मागे? हा ना.
आता लोक घोड्यावर पैसे लावतात हे माहितीये बे, तू गाढवावर कुठे पैसे लावलेस? आजी चौका चौकात लावतात ना पोर गाढवा पैसे. म्हणजे लॉटरी सेंटर हो. हा, लॉटरी सेंटर. हा, तुम्हाला सांगतो आजी, मागच्या आठवड्यात आहे ना सत्तेची लय फिट टिपी मिळाली होती बरं का मला. हो का? हा ना, एकच तिकीट काढलं 7 रुपयेवालं. बर. सत्ता फिट बसला, 77 रुपये भेटले बघा. 7 रुपयाला 77 रुपये? हा ना, बघा ना आता एवढे पैसे कोण देतय का? गाढवपणाचे का नाही हा? म्हणून मी म्हणलं गाढवा पैसे लावले. मिळाले ना 77 रुपये. हा. मग कसली चुना लगा के कडकी तुला? नाही, त्या टायमाला दुर्रीची फिट टीप मिळाली हो. 77 लगी फिरून टाकली दुर्रीवर मी. हा ना, तर मेंढी आली. मेंढी? मेंढी म्हणजे शून्य, शून्य आकडा, लॉटरीची परिभाषा ही. हा. लंगडा म्हणलं की 7, टाकल्या म्हणलं का 8 असं येते. ऐकावं ते नवीनच. ऐका नाही, पण दुर्रीचं काय झालं मग? तिची झाली की सुरनळी. सुरनळी? सगळे पैसे गेले वाया. हा ना, आता तुम्हाला सांगतो, चड्डी काढून उलटी केली ना, रुपये पण पडणार नाही चहा पाण्याला. चड्डी कशाला उलटी करतोस? मग? त्यापेक्षा शीर्षासन कर. का? म्हणजे पैशाची पोझिशन पण कळेल, आणखीन अब्रूही वाचेल. बोल, किती झाले बाबा तुझे पैसे? हा, नाही, पण मला आधी आजी तुम्ही एक गोष्ट सांगा. हा. मला सांगा की झालेल्या दिवसाचे देताय का पूर्ण महिन्याचे डिल्ले करताय? महिन्याचेच घे, हा, बघ. कधीतरी द्यायचेच तुला. चिंताच मिटून टाकली राव आजी तुम्ही तर माझी. हा. तुमचे बघा हा. 67 रुपये झाले आजी. हे घे, हा, उरलेले पैसे परत दे. देणार हो, लय वेळा काय काळजी करता आजी तुम्ही. उरलेले पैसे तुम्हाला लय टायमाला परत करणार मी. हे घ्या, हे किती आहेत बघा जरा. 30 आहेत हा. का? 30 आहेत उरलेले. किती तुम्हाला आता अजून? 1 2 3. हा, हे घ्या, हे घ्या तुमचे 3 रुपये. जमलं का तुम्हाला आता? ए, ही नोट बदलून दे बाबा. जाणार हो. हा? काय करा, पुढच्या टायमाला कमी देऊन टाका पैसे. काय काळजी करता तुम्ही? ए, काय खाता रे ते? गुटखा. काय खा? गुट खा, गुट खा म्हणतात. जर्जे असते त्याच्यात. हो का? कसं असतं रे? नाही, लय भेट असते. बघू का चव? येडे काय? हा, हे खायचं नाही तुम्ही. मग? तुम्हाला सांगतो, हे व्यसन करून माणूस आजारी पडला हा. ना, सरकारी इस्पितळात पण त्याला ऍडमिट करून नाही घेत कधी. अरे पण मग तू कशाला खातोस? मी कुठं पेशंट आहे? चला द्या, ग्रंथ द्या आमचे सगळे. चला, ग्रंथ? हा हा. पुस्तकं माझी, हा. ग्रंथ हेच गुरु. हे शास्त्रवचन बरं ठाऊक आहे तुला? मग अरे ग्रंथ हेच गुरु. गुरु माणसाला मोठं करतो, गुरु माणसाला चालायला बोलायला शिकवतो. आणि हे गुरु विकले ना का माझं पोट चालते बघा. चंपक, हा, चांदोबा, हा. बबलगम. हम्म. ए, सगळे लहान मुलांचे दिसत आहेत. हा, गिरायकाची आहेत हा. ना, टाकायची प्रत्येकाच्या घरी नेऊन आता. हा. शी, काय झालं? काय रे, ही असली घाणेरडी पुस्तक टाकतोस लहान मुलांना? नाही 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 आजी, ते प्रौढांचं मासिक आहे. ते मोठ्या माणसांना द्यायचं. तसली पण गिरायक आहेत आपल्याकडं. शी, काय झालं? काय रे हे फोटो? हा? फिल्मी मॅगझिन दिसतंय. हा. हा. हे कुणाकडे टाकतोस तू? नाही नाही, ते मी माझ्यासाठीच घेतलंय बघा आजी. शी, काय झालं? असलं उघड्या नागड्या बाईचं मासिक वाचतोस तू? बाईचा सोडा हो त्यातलं. मी कशाला सोडा? हा? तिनं कधीच कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय. बाईचा सोडा म्हणजे तो इशय सोडा, ही आमची परिभाषा झाली आजी. हो का? हा, बाईचं सोडा त्यातलं. तुम्हाला सांगतो, मला आहे ना नाटक सिनेमात लय इंटरेस्ट, म्हणून मी असली फिल्मी मॅगझिन वाचतो. बर बर. गावाकडे लय फीड भिडवायचो बार का मी दशावतारात. हो? लय नाटकं केली आपण गावाकडं. बर. तुम्हाला सांगतो, एकदा तर सलग 3 वर्ष आहे हा. ना मी राम होतो. राम होतास? 1 वर्ष सीताच नव्हती. अगो बाई, हा. तरी तू राम होतास? नाही नाही, त्या टायमाला काय झालं तुम्हाला सांगू का? हा. त्या टायमाला हनुमान आहे हा. ना, हनुमानाने केला लक्ष्मण. बर लक्ष्मण आणि रावण एकाच माणसानं केला. बर. आणि मी सीता. तू सीता? हा ना. त्या टायमाला एकला गंमत आली बरं का आजी. का? काय झालं तुम्हाला सांगतो, हा. मी असा इथं सीतामाई बनून उभा, हा. लक्ष्मण माझ्या शेजारी, हा. राम गेलेला हरणाच्या माग. बर आता लक्ष्मणाला जायचंय राम भाऊच्या मदतीला. बर. तर लक्ष्मणाने काय केलं, एक अशी रेषा मारली. बर. मला म्हणला, वहिनी इथं उभं राहायचं, हा. कोणी आलं या रेषेच्या आतमध्ये येऊ शकणार नाही, म्हणून तुम्ही रेष वलंडून बाहेर जायचं नाही. बर. बाहेर गेला तर काय पण होऊ शकतं, रेषेच्या आत थांबायचं असं मला सांगितलं. विंगेत गेला, विंगेत गेला, रावण बनून आला. लक्ष्मण आणि रावण एकच होता ना. हा. बरं, रावण बनून आला हा. आणि पटकन आला, मला गावदेशी उचलल्या निघाला. हा. मी त्याला म्हणला, अरे भाऊ रेषा, तर मला म्हणला जोरात, मीच मारलेली रेषा, मलाच कशी आडवं.
ऐका नाही गमती जमतीचं हो. अरे आजी तुम्ही नका बघू ते पुस्तक, नका बघू. लय एक्सपोज होत्या तो बायका. जाऊ दे जाऊ दे. तुमच्या टायमाला बरं होतं नाही का आजी? हो हो. हा काय? डोक्यावर पदर, हा हातात निरंजन, हा. है ना? आता तसं नाही. आता डोक्यावर हॅट, पायात हिल, साधीमध्ये सगळं मोकळं बाय ऑल मीन्स. आणा इकडं आणा आमची पुस्तकं आणा. जाऊ दे की रे का वाट बघत असेल. बर बर. गुरु देऊन टाका आमच्याकडे. देते रे बाबा गुरु. हा. देते. हा द्या. हा. हा? अरे अरे राहू दे. हॅलो. हा हा बोल बोल किशोर बोल. काय म्हणतोयस? काय सांगतोस? नाच झाली मला. खरंच खरंच आजी झाले की रे मी. हे कशी दिसते रे ती? माझ्यासारखं आहे का रे नाक तिचा? त्या गोऱ्या मडमेचं घेतलंय. मारिया कशी आहे मारिया? आहे ना ठीक? पोटबीट फाडलं नाही ना रे बाबा? फाडलंच का मेल्यानी? सिझरिन करतात. थोड्या म्हणून कळा सोसायला नको. बर मला सांग कशी आहे माझी नात? हसते का रे? हसते गोड हसते. बर बर छान छान. हे बघ हे बघ तू कधी येतोयस? हा हे बघ. हॅलो हॅलो हॅलो. काय वाज वाज ना रे मेल्या. काय 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 झालं काय आजी? अरे बघ ना बोलता बोलता कटच झाला. चांगलं माझ्या नातीचं मी बोलत होते रे. हा ना. बर तू असं कर. काय काय? हे बघ हा. हे घे. काय? हे घे. हे 100 रुपये घे. आपण नात तुम्हाला झाली, बक्षीस मला कशा पाहिजे आहे? थोत्रीत मारीन. म्हणजे बक्षिशी नाही. बर. बर्फी घेऊन ये कोपऱ्यावरच्या दुकानातून. हा आणतो. का पेढे आणतोस? हा? हो नात झाली ना तुम्हाला, बर्फीच वाटायची असती. पण मला नातूच हवा होता. हा? हाच माझा नातू. तू पेढेच आण. बर हा? चालतंय. का बर्फी आणतोस? आजी लय टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी काय करतो दोन्ही पण आणतो अर्धा अर्ध. हा, चालतंय दोन्ही का पण अर्धा अर्धा. मग? हा? हो, हो. निवांत हो, राहा. हे बघ हे बघ हे तुझे ग्रंथ आहेत ना हा. हा, ते इथंच राहू दे. आपण बरं कशाच- का? कोणीही हात लावणार नाही त्याला. अरे पण- हा, हे राहू दे. तू जा जा पेढे घेऊन ये. हा? बरं, जा बरं. जा. नाच झाली मला. फार छान बातमी सांगितली बाबा. कोण पोरगं गेलं बाहेर? हे पोरगं कोण गेलं? मला नेहमी म्हणतेस हे घेऊ नका ते घेऊ नका, स्वतः मात्र माणसं पाठवून काय बाय वस्तू मागवत असते. कोण पोर? कशाला? काय? तू मला अर्धा किलो पेढे आणायला सांगितले ना, तर हलवायचं सगळं दुकान खरेदी करता. ठीक आहे बाई, पुढल्या खेपाला तू जेवढे पेढे आणा सांगशील ना त्याच्या निम्मे पेढे आणीन. मग तर झालं. पेढे खाती बावट पेढे. पेढे खाती? हे सोमे काय पेढे खाऊशी वाटतं तुला? काय डोळे लागले का काय? फाजील प्रश्न विचारू नका. डोहाळे कसले लागतायत मला? सुनबाईला तिकडे मुलगी झालीये. झाली तर झाली. आपल्याला होईल, आपण का कमी आहोत का? सोनबाईला मुलगी झाली? हे किशोरला मुलगी झाली? पडला डोक्यात प्रकाश पडला म्हणायचं. बरं झालं, मला नातच हवी होती. पण मला नातू हवा होता म्हणून तो पेढे आणायला पाठवलं. अगं मूर्ख आहेस, बर्फी आणायला पाठवायची. बर्फी चला, मला नातच हवी. मी आजोबा झालो ग. तुझं तू बघ आता. मी सुद्धा आजी झाले. नाही पण हे बघ, खऱ्या अर्थाने मी झालो सुमे. मला नात हवी होती ती झालेली आहे. करायची काय नात? मुलगी झाली की नंतर सासरीच जाणार. मुलं तरी काय देवी लावणार ग? तिथं आपल्या पंखाखाली वाढणार, मोठं झाले की पैसे जाणार फॉरेनला निघून. मुलींना माया असते बरं का. सासरी गेला ना तरी आडनं बंद आईबापांना भेटायला येत राहतात. काही नाही त्यांचा उपयोग. परदेशी गेले तर कुठं येणार परत ते इकडे? मर्द जाऊ दे. काय झालं? बोलणं काय झालं? काही कधी येतोय का तो काही? अहो अहो ते सगळं बोलायच्यातच कट झाला तो मुर्दा. पुन्हा म्हणून वाजला नाही. होय. अगदी अगदी बावळट माणूस आहे हा मुलगा. हे पहा अगदी तुमच्यावर गेला. काय माझ्यावर? म्हणजे काय केलं त्याने? अहो मारिया बांधून 2 दिवस झाले आणि या गद्ध्यानं आज कळवले. आज नाही, त्याची चुकी नाही. 2 दिवस आयसडी लाईन्स खराब होत्या बरं का. हे ढगाळ वातावरण ना सुमे. गंधालीच्या वेळेस तुम्ही सुद्धा माझ्या माहेरी 2 दिवसांनी कळवलं होतं.
तेव्हा नव्हतं ढगाळ वातावरण? असणार, ढगाळच असणार. तुला काय कळतंय का? जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण. तू किती भांडणं किती करतात. थांब ना, आता आनंदाची बातमी आज आपल्याला कळली. किती चांगला प्रसंग आहे. भांडू नको बापू. एखादी आनंदाच्या गाण्याची कॅसेट लाव जरा. आपण वातावरण जरा आपला आनंद आपण तेवढा तरी साजरा करू. बर लावते. बरं झालं बाबा. एक एक लाव. वा वा वा. काय बाई आहेस काय करतो काय? ए बावळे, अरे कुठलं गाणं लावलं? प्रसंग काय? गाणं काय? नशीब जन पळ भर म्हण तिला हाय हाय नाही लावलं. बंद करतो. काहीतरी तुला एवढा कॉमन सेन्स नाही. मी तुला म्हणतो आनंदाचा प्रसंग आहे, कॅसेट लाव. अगं ऐकलंच काय? नाही काय होत नाही. ते आनंदाचा दिवस आहे. काय होत? काय माणूस अरे? काय रे बा? कसला गोंगाट चालला म्हणतो मी. काय तात्या, पुन्हा एकदा लग्नाचा वाढदिवस काढला वाटतं या महिन्यात? नाही रे नाही, आज वेगळंच ऑकेजन आहे. वेगळंच ऑकेजन. आम्हाला तरी सांगा ना राव. आम्हाला सांगा काय झालं. मी ड्युटीवर ना आलो. बर. बूट सोडणार तेवढ्यात आमचा कमिशनर मला म्हणतो, बघा बघा वर जाऊन काय चाललंय, कसला गोंगाट चाललाय. का असं काय म्हणायचं कारण? आमच्या बायकोला ना आनंदाचं सूर आणि दुःखाचं सूर याचा फरकच कळत नाही. मला म्हणजे भावा जावा जावा लवकर, मला बाईला ही काळजी वाटते तात्या माईची, म्हणून मी इथं आलो. तर राव तुमचा इथं गोंगाट चाललेला, ढांगाडिंगा चाललेला. काय डान्सिंग पार्टी काढायचा विचार आहे काय? डान्सिंग पार्टी कुठली काढताय? ओळखा तुम्हीच. मी कसं ओळखणार? का पोलिसात आहात ना, मग ओळखा की तुम्ही. बरोबर, मी तेच हवालदारच ना तू. ओळख माईचं बरोबर आहे. अतिच्या मारी आज म्हातारा बी म्हातारीच्या बाजूने बोलतोय. सांग, बोल मग काय? आता वातावरणाचा अंदाज घेता बर आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून मला अंदाज येतोय. मग बोल ना, काय ते सांग की. पण अजून माझा स्वतःवरच विश्वास बसना झालेला आहे. पण सत्य कल्पनेपेक्षा कटू असते, म्हणून सांगतो की माझा अंदाज बरोबर ठरणार. सांग ना बघू, बरोबर का चूक आहे? तात्या माई, पुण्यांदा एकदा तुमचा पाळणा हलणार. अरे हवालदार, मी ड्रेसवर आहे. ड्रेसवरला हवालाला मारणं गुन्हा आहे तात्या माई. तुला काय लाज लज्जा शरम आहे केले का? काय बोलतो? आमची काय वय आहेत का आता पाळणा हलायची बावळे? अरे आता म्हणजे तुम्ही एवढं नाचता, इथं खेळणी पडलेली आहे, त्यावर मला वाटलं कलियुग आहे बाबा, कलियुग आहे. त्यामुळे या युगात बोरीच्या झाडाला बी आंबे येतात. तेव्हा म्हणलं आला असेल पुन्हा एकदा पिकल्या पाडाला मोहर. अरे अक्कर माशा, तिकडे किशोरला मुलगी झालीये 7 समुद्रा पलीकडे. बर्फी हजरे. बघू बघू बघू. अरे तुला पेढे आणायला सांगितले होते मी. आजी पेढे पण आणले. काय बघू बघू. अरे वा 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 राव, 150 रुपये किलो वाली बर्फी आहे ही. आजी ग्रंथ मला भेट म्हणून मिळाली ना. ही सगळी पुस्तकं तुला आजच टाकली पाहिजेत का रे? हा म्हणजे गिरायकाची आहेत ना, टाकायला नको आहे. नाही, ती राहू देत नाही इथंच. आहो, आपण ही सगळी पुस्तकं तिकडे किशोरला पाठवून देऊ आणि तो वाचून दाखवेल माझ्या नातीला. 2 दिवसाच्या काय वेळेस का काय बोलतेस? असू दे. पण नको न्यूज नाही राहू देत आजच्या दिवस रे इथं. नाही, आपण पाठवूयात ना तिकडे. ऐका ना तुम्ही माझं. आजी मी तुम्हाला उद्या दुसरी आणून देतो, पाहिजे तर चांगली कॉमिक्स पण देतो. लय बेस्ट फेंटशी असते त्याच्या. नको नको, ही आजच राहू दे तिथं. ही नाही द्यायची. नाही, डोकं फिरलंय तुझं. ऑर्डरची पुस्तकं गिरायकाला टाकायची, ठेवील कसं तू? वेड्यासारखं घ्यायचं, काहीतरी वेड्यासारखं करायचं. आहो पण तू आणतो म्हणला ना उद्याला, आणून दे. गबस, तुम्हाला नाही कळत. न कळू दे मला काही. पेढे बी लई बेस्ट आहेत राव. होय का? फर्स्ट क्लास क्वालिटी. 120 रुपये किलोचा माल आहे राव.
आईला बर्फी कुणीच खायला तयार नाही. कशी खाणार तू? पहिल्यांदा झेप मारलीस त्याच्यावर. तात्या हा घ्या बर्फी. बस मी देतो माहिती. माईच्या तोंडात बी कोंबा. बघा काढते वेड्यासारखी. 1 किलो बर्फी, हा. अर्धा किलो पेढे, म्हणजे अहो 210 रुपयाचं झालंय. आता पैशाकडे बघायची वेळ आहे का? चांगलं भरत बँकेत चिकार पैसे अहो तसं नाही, मग? मी त्या मुलाला फक्त 100 रुपयेच दिले होते आणि त्यांनी 210 रुपयाचं आणलं. पदरचे त्यांनी 100 रुपये घातले, उद्या त्याचे त्याला देऊन टाक ना. नाही, देण्याबद्दल काय नाही, देऊन टाकेन, पण अगदी वेडा आहे बाई हा मुलगा. तू काय कमी वेडीस काय? एक नंबरची बावडेस, त्याची पुस्तकं ऑर्डरची पुस्तकं ओढावलीस, किशोरला पाठवून म्हणून मुलीला वाचून असतात. कमी वेडीस. तुम्हाला नाही कळणार आईची माया. एक तर माझं पोरग तिकडे 7 समुद्रापलीकडे आहे आणि माझं पोरग कडे घेऊन सुनतोय मी कधी बोलत ना माझ्या बरोबर. आता वाद घालू नका, माझा तसा मूड नाही. तू मूड माझा चांगला मूड खराब करते. चांगला व्यवस्थित आलेला आनंद होता, तू काहीतरी म्हणालीस पाहिजे. अरे त्या मायला एकाच्या तोंडात पेढा, एकाच्या तोंडात बर्फी, तरी संसारातलं कारलं काही इस्त्राला मागत नाही कुणी. तात्या, मी आपला निघतो. ए थांब रे, तू राईचा पर्वत करतेस, मी तुला गमते नाही वेडी म्हणालो. बस मी राईचा पर्वत करत नाही, तुम्ही तुमच्या मनातला अशा प्रसंगाने बोलून घेता. बरं घेतो बोल बस. तू वेडी, तुझ्या सगळे नातेवाईक वेडी. का तुला दात काढायला काय त्याच्यामध्ये? माझे सगळ्यात जवळचे नातेवाईक तुम्हीच आहात. असू दे बरं का, असू दे. पण हे बघ, नियमाप्रमाणे डॉक्टरीचा नवरा डॉक्टर ठरत नाही, डॉक्टरची बायको डॉक्टर होते, डॉक्टरच्या नवरा कोणी डॉक्टर म्हणत नाही, तसं वेडीच्या नवरा कोणी वेडा म्हणत नाही. बरोबर? दे टाळी. अरे आज निघून गेला की काय? ए दादा. हा अगो बाई, आणि पेढे बर्फीचे पुढे पण पळवले गेली. काय रे, पळून काय गेला रे जाधव? ओ जाधव, आमचे पुढे कशाला पळवलेत तुम्ही? जाधव मरद. नाहीतरी आनंद प्रत्यर्थ लोकांना वाटायलाच मागवलं ना आपण. जाऊ दे, वाटून साहेब गावाला, तू पण खान साहेब गावाला वाटव. काय आनंदाची बातमी आली असं. अरे बापरे, खरंच आजोबा व्हायचं फिलिंग काय वेगळं आहे नाही? हो ना. या तुमच्या मताशी मी सहमत आहे. थँक्यू. खरंच एखादं मूल हवंच घरात. कसं शक्य आहे या वयात आता आपल्याला? सदा मेला फाजीलपणा. विनोद केला, विनोदाविणे जिणे व्यर्थ आहे. विनोद, आयुष्याचा विनोद झाला इथं. माकडं झालीत आपल्या दोघांची. मी काय म्हणते? हो, हे काय आता माकड म्हणल्यावर माकडासारखं उत्तर दिलं. हो बोल. घरात मुलांचा वावर हवाच. हवा हवा. सळसळचं तारुण्य घरात येऊन जाऊन असलं की घर कसं तरुण राहतं. अगं घरच काय, आपण सुद्धा पण पुन्हा तरुण झालो असं वाटायला लागतं खरं. हो ना. मग आणूयात का कुणाला तरी? कोणाला कसं आणणार? काय तरुण पोरं काय बुटा चपलाच्या दुकानात मिळतात का? वाहनाला ऑर्डर दिली की येऊन पडतात? नाही हो, मग तसं नाही. आपण कुणाला तरी पेंगेस म्हणून इथं ठेवूया. पेंगेस? हा, नाही तर आपण अनाथ आश्रमात आणायचं का कुणाला तरी? काय ही आयडिया मला पसंत आहे. पसंत आहे. आपण अनाथाश्रमातून कोणाला तरी इथं राहायला आणूया. काय मग मी बघू का एखादा मुलगा? नाही, मुलगा नको. मुलगा नको. आपण एखादी मुलगी बघूया झकासपैकी अनाथाश्रमातली. अहो तुमच्या डोक्यात काय हे खूळ शिरलं नवीन? का? अहो मुलगी म्हणजे अस्तनीतला निखारा. मुलगी कसली आणताय? असू दे निखारा, आपण इथं मुलगीच आणूया. अहो या घरात आपण मुलगाच आणूयात. ऐका तुम्ही वेडीस माझं. का? मुलगा जर आणला त्याच्या तो टवाळखोळ पुन्हा टोपू मित्र होतो गोळा करून बसेल, आपल्याला पुन्हा फुटपाथवर जाऊन बसायची पाडी येईल. तू माझं एक, मी मुलगी आणतो इथं. आणि मुलगी आली ना तर चारी बाजूनी शिट्ट्या वाजायला लागतील. बघा, नुसतं मुलीचं नाव काढलं की खालून शिट्टी वाजली. तू माझा ऐकत तू फक्त तू काय माझं नाही ऐका, तू तुम्ही- प्रत्येक गोष्टी मला वाकडे आपण घालवतोस. माझं डॉमिनेशनची ऐकत सवय नाही. सोडून दे बाबा, तुम्ही प्लीज. अजिबात- मी पाया पडतो. काय चाललंय तात्याबाई? ए, चौकातल्या शिट्ट्या इथं नको वाजवूस. हे बघ, माझं ऐक तू. मी ठरलं माझी मुलगी हे बघ, आपण ना मुलगा आणूयात. ऐका तू माझं. मुलगा आणला तंगडं मोडून त्यापेक्षा आणि काय तुम्ही मुलगी आणली तर ते झिंजा उपटेल मी. अरे, कळलं अरे, तुला? संसारात भांड्याला भांड लागतं असं म्हणत्या, पण तुमच्या इथं भगुल्यावर घंगाळी आपत्ती आहेत. जा रे बाबा, तू तुझा ट्रॅफिक सांभाळ. अहो पण माई मी काय सांगतोय? माझं मुलगी येणार. मुलगा येणार. मुलगी मुलगा. मुलगी येणार. मुलगा. तू जरा डॉमिनेट कर. मुलगा. मुलगी मुलगा. मुलगी मुलगा. मुलगी आणणार मी. मुलगी. मुलगा 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 मुलगा. एकेकाळी गजबज होती. एकेकाळी गजबज होती. खूप इकडेही रकबक होती. मुला-मुलींचे मित्र-मैत्रिणी या साऱ्यांची वर्दळ होती. खिदळून उठती साऱ्या भिंती. खिदळून उठती साऱ्या भिंती. ही गाडी सारी हसरी होती. सरली सगळी शांत. मुरळी येते प्रेम शांती. सरली सगळी शांत.
हॅलो हॅलो, कोण? किशोर? अरे वा, बोल बोल बाबा बोल. अच्छा, काय म्हणते बछडी? अच्छा, हो का, बर बर. किती पाऊंडाची आहे रे? 7? अरे व्हेरी गुड. हां, हॅलो का तुझ्यावर कसली पडली? 7 पाऊंडाची ना, म्हणजे ती आजीवर पडली. तुला का 4.5 पाऊंडाचा होता, तुला कापसात गुंडाळून ठेवलं होता 4 महिने, माहिती आहे का तुला काही? बरं, कधी येतोयस इंडिया? हां, अच्छा अच्छा. नाही नाही बाबा, मी नाही सांगू शकत, असली भलती कामं नाही सांगायची मला, कळतं का नाही तुला काही? तुझं तू बघ काय ते करायचं. बघू आता काय घेतलं तर बघू, नाही तर मग ठेवून दे, थोडं कट कर. हॅलो, बोल बेटा बोल. बरं बरं, येत नाही हे सांगण्यासाठी फोन केलास का तू? अरे का चिडू नको बाबा, आम्हालाही बघावं असं वाटतं तुला, तुझ्या पोरीला. तुझी इच्छा, रजा मिळेल तेव्हा ये. आहेत रे बाबा आहेत, नसायला काय झालं, आमचे आशीर्वाद भरपूर आहेत. हो हो आहेत. हो, ठेव. किशोर येत नाही याचा राग फोनवर नको काढूस. तुमचा प्रश्न येतो. आय एम सॉरी. पहिले क्यू झक मारी. काहीतरी सांगतो मेला, म्हणे अमेरिकेत भावभावनांना किंमत नाही. मला तेच म्हणाला तो. बायकोच्या बाळणपणासाठी तिने रजा मागितली तर साहेब म्हणाला, मूल तुम्हाला होणार आहे का? जिला मूल होणार आहे तिला सोडली. नवरा बायको एक ऑफिसमध्ये असले नाही का, असंच होतं बघ तिकडं. आपण बाप म्हणून नको का जवळ? अमेरिकनांना नाही वाटत तसं. सकाळी पोरगं मिळतं तर संध्याकाळी बापाला सेकंड शिफ्टला कामावर हजर लागतं तिकडं. करायचं काय असल्या देशाचं नागरिकत्व मिळून? तुम्ही मारे उड्या मारत सुटला होतात. किशाला ग्रीन कार्ड मिळालं, किशाला ग्रीन कार्ड मिळालं. बोलचट. हा, बोलचट आहात तुम्ही सगळी माणसं. काय म्हणालीस? बोलचट. मी बोलचट आहे? किशोरी सर मी बोलचट आहे? हो. लवकरच दाखव तुला मी किती ॲक्टिव्ह आहे ते. बोलचट म्हणते मला, बोलचट. जरा दादाकडनं 4 शिव्या शिकून घेतो आता, त्याशिवाय मला जमायचं नाही. दादा, ए दादा जाधव. कोण हॉर्न मारतं इतके जोरात? मी तात्या सहस्रबुद्धे. म्हणजे तुमची शेवरलेट का? हा, कोण मॉडेल? आलो आलो. हे लवकरच जरा महत्वाचं काम आहे. आता काहीतरी ऍक्टिव्हिटीज करू नको. हे फार झालं, बोलचट म्हणजे फारच झालं. हॅलो, हां, अनाथ महिला श्रम आहे ना हे? हां, मला जरा त्या 23 नंबरच्या खोलीला जोडून देता का प्लीज? हां हां, हॅलो. अगं मी बोलतो आहे तात्या सहस्रबुद्धे. जरा येतो मी आता तुझ्याकडे, महत्त्वाचं काम आहे. हां, असं कसं काय? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी तुझं काय अहित करणार आहे का? नाही नाही, चांगल्यासाठीच येतो आहे. हां हां, बस बस एवढंच, एवढीच फक्त अपेक्षा आहे. सहकार्याची जरा मला मदत कर. काय करते? कशा पायी हॉर्न मारता इतक्या जोरात? या घरामध्ये एक जी ती म्हातारी बाई राहते ना, ती मला बोलचट म्हणते आता. म्हातारी बाई?
माई म्हणा की. मग माई बाई नाहीये का? तसं नाही पण तू आगावपणा करू नकोस. मला बोलचड समजते. मला तू 4 रांगडेपणाच्या गोष्टी शिकव बाबा आता. काय तात्या मी शिकवायचं तुम्हाला गरीबाची काही चेष्टा करता होय. हवालदार कधीही गरीब नसतो. मला तो माझा ऐकतो. मला जरा ते त्याचा हा समज बाजूला करायचा. मला 4 शिव्या शिकव. शिव्या मला द्यायचं. शिव्या? हां एवढं पवित्र घर राहून काय शिव्या काय शिव्या? तुला सवय हे असेल. काय अरे गुरुदक्षिणा समज. गुरुदक्षिणा घे घे. म्हणजे तुझ्या आईला देतो तर घे ना तू आता. माझ्या आईला कवा दिली? नाही रे हेच गोंधळ होते ना. मी रागावलो की शिवी देतो. मी शिवी दिली आता तुझ्या आईला अशी. ते कशी वाटली ही शिवी आहे? हां पुचट हां गुळगुळीत. हो गुळगुळीत. हां काय दम नाही बघा. म्हणून तर बोलचं ठरलं ना बाबा. ही खणखणीत कशी द्यायची जरा शिकव. जरा काय काळजी करू. असं हां तुझ्या आईला तुझ्या म्हणा. तुझ्या आईला तुझ्या नाही गोंधळ जबरदस्त. जमेल. असं हां तुझ्यात आईला तुझ्या. कसं वाटलं? न चांगलं. काय ह्याचं काय कसं वाटलं? कसं चांगलं वाटलं पण म्हणजे खमन झाल्यासारखं वाटलं की नाही, नाही? त्याचं एक टेक्निक आहे. हां म्हणजे काय आहे तुझ्यात हां हा अर्धा त असतो ना बरं त्याला लई फोर्स असतो. समजलं. शिवी अशी गचकन जाऊन बसते राव. हां समजलं. हा आणि मग पुन्हा ध्रुपद लावता आलं पाहिजे. म्हणजे हां. कसं तुझ्यात आईला तुझ्या. हा तुझ्या महत्वाचा म्हणा. ध्रुपद तुझ्या हा म्हणा. तुझ्या आईला तुझ्या. आता भजी खमंग झाली. आता लवंगी मिरची कोल्हापूरची. शिकव. मिरची तर मिरची. आता बोलचट काय मिरची तर मिरची शिकव. पण माझ्या आहेत बोलावं का जरा? नको ना. मी एकल्याच कारणासाठी तुम्हाला विचारलं. ठीक आहे. आता हे बघा वाचा. हाय की नाही जुलाबाची गोळी. काय भयान शब्द हे कसे उच्चारायचे? भयान शब्द लिहिलेस. मग कचकच तसा असतोय. हो खरं आहे. अव माणसाचा एक अवयव राहत नाही यात बोलायचा. सगळे अवयव आले ह्याच्यात. आता काय आहे माई घरात आहेत ना म्हणून फक्त शब्द वेगळे वापरायचे. अच्छा बरं. पण टेक्निक तेच ते लक्षात ठेवा. म्हणजे बघा शिवीला फोर्स कशामुळे येत? खरं आहे. कुठल्या शब्दावर वजन दिलं म्हणजे शिवीची लेवल वाढते. ध्यानात घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिवी देतानाचे तोंडावरचे हावभाव. म्हणजे बघा तुझ्या आयला तुझ्या. चेहरा म्हणा म्हणा. चेहरा नेहमीसारखा. हा हा म्हणजे भजी खमंग होते. बरोबर. आता माई घरात आहेत म्हणून यातले शब्द फक्त बदलायचे. म्हणजे कसं ए तिच्या मारी कांदे बटाटे 2 वांगी 1 भोपळा रताळ घातलं टोपलीत. इथं टोपली शब्द. अरे फटफटीच्या सायलेन्सर तोडला दिवा फोडला तुझ्या आईला तुझ्या. ओके करतो. प्रयत्न करतो. ए तुझ्या कांदे बटाटे 2 वांगी 1 भोपळा रताळ घातलं टोपलीत. ए फटफटीच्या सायलेन्सर तोडला दिवा फोडला तुझ्या आईला तुझ्या. तुझ्या लागला की काय? तरुणपणात साधं आयला म्हणता आलं नाही. आयला म्हणायचे आयला. आपण राणीच्या बागेमध्ये बसून रियाज करूया. इथं मला माहिती आहे इथं माझा पदोपदी उपमर्दच होणार आता. उपमर्द का राव झक्काच बोलता. मला शिकवा तुमच्यासारखं बोला. नाही रे मी तुम्हाला शिव्या शिकवतो तुम्ही मला असं बोलायला शिकवा. नाही रे अवघड जाईल पण मी प्रयत्न करतो. म्हातार चढ लागलाय. म्हातारचं खूळ डोक्यात घेऊन बसतात 2 जण. तुझ्या आईला तुझ्या. म्हातार चढ लागलाय. म्हातारचं हा घाणेरड्या शिव्या लिहिल्यात. म्हातार चढ लागलाय म्हाताऱ्याला दोघांना. उद्योग दोघांना. येऊ का आजी?
ये ये बाबा ये. अरे 2 दिवस झाले तुझी वाट बघतीये मी. ये. मला वाटलंच तसं होणार हो. पण काय झालं, तुमची सगळी पुस्तकं भेटलीच नाहीत ना मला. आता म्हटलं पुस्तकच नाही तर आजींच्याकडे कशाला जायचं. पण रोज पेपर टाकायला येत होतो का नाही. आता बघा काल सगळी बालरंजन मला मिळाली, सगळी घेऊन आलो तुमच्यासाठी. 87 रुपये 50 पैसे झाले याचे. ते असू देत रे, ते सगळं ठेव इथं. तू आधी इथं ये आणि हे बघ हे बघ. तू इथं बैस. कान कसे पाय पकडताय राव. माझ्या आईने कधी कान नाही पकडला. आपला कान आहे ना लय सेन्सिटिव्ह अवयव आहे आपला. कान पकडला ना आपलं टेम्पर आउट होते. आधी सांगतोय. कान फटात मारी. गप्प बैस. आणि मी काय विचारते त्या प्रश्नांची उत्तर दे. तू परवा कडकी आहेस म्हणून माझ्याकडून पैसे घेऊन गेलास. माझी होतीच की कडकी. सांगितलं राव मी तुम्हाला, चड्डी काढून उलटी केली तरी पैसा. मी तुला 100 रुपये दिले होते. हो आजी, त्याची मिठाई आणून दिली बरं का आपण तुम्हाला. तू 210 रुपयाची मिठाई आणलीस. वरचे पैसे कुठनं टाकलेस. नाही आजी, अहो तुम्ही दिले तेवढ्याच पैशाची. खोटं बोलू नकोस. कुठून वरचे पैसे टाकलेस ते सांग. नाही आजी, काय झालं, ते बिलाचे पैसे होतेच ना माझ्याकडं, मी देऊन टाकले त्याला. म्हणलं 50 रुपये उधारी ठेवली. आपण लगे 2 दिवस कष्ट केले, 50 रुपये उधारी फेडून टाकले आपण त्याची. उधारीच्या बाबतीत आपण लय डेंजर आहे आजी. आपल्याला नाही चालत उधारी बिधारी कोणाची ठेवलेली. अरे पण हे सगळं कशासाठी केलंस तू. कशासाठी काय लक्षात येईना आजी, पण केलं एवढं खरं राव. आजी त्या दिवशी तुम्हाला फोन आलता नाही का, तुम्हाला नाच झाल्याची बातमी. हो. काळीजच हल्ला आपलं. म्हणलं राव कुठं 1000 कोसावर तुमचा पोरगा, सोन्याचा तुकडा, ती नात, तुम्ही इथं. आजी मी 10 वर्षाचा होतो ना तेव्हाचा भूकंप आठवला मला. आईच्या कुशीत झोपलो होतो राव. सगळं हालायला लागलं, गादा गादा पडायला लागलं, दाडा दाडा, लय किनसाळ्या, काय सुधरणा. समजलं ना तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. आई बाप कुणी नव्हतं बरोबर. चला तुमचा तो नातीचा फोन आला ना, पोटात गोळाच आला राव माझ्या. तुम्ही पैसे काढून दिले, पेढे बर्फी आणायला सांगितले, दुकानात गेलो, 210 रुपये झालते. एकदा वाटलं बरं का आजी, म्हणलं एकच काहीतरी घेऊन जावं, पण म्हणलं नाही यारने, नाही येडा आहे का. पेढे बर्फी दोन्ही घ्यायला पाहिजे. अरे तुमच्या आनंदापेक्षा 50-100 रुपये महाग येतोय. हेड म्हणलं नाही नाही नाही, 50 रुपये उधारी ठेव, पण काहीतरी करायला पाहिजे. ते खायचं नाही. हो आजी खायचं नाही. अरे काय करताय काय तुम्ही. अरे हो आजी, अरे राव फेकताय कशाला. 2.5 रुपये मोजले राव, काय चिचुके मोजले काय मी त्याला. 2.5 रुपये ते खायचं नाही. थांब जरा. सारखं ते खात बसतोस. काहीतरी कधी सांगितलं नाही राव, हे खाऊ नको ते खाऊ नको. तुम्ही कोण राव मला सांगताय हे खान ते खान, हे खायचं नाही ते खायचं नाही. काय हे खा, गुलाबजाम खा, पण ते खायचं नाही. गुटखा, समजलं. धर खा खा खा. आणि मी काय प्रश्न विचारते त्या प्रश्नाची उत्तर दे. बैस इथं, बैस बैस. हे बघ मला सांग, तू राहतोस कुठं. कुठं म्हणजे काय, तो आपला पेपर एजन्सीवाला नाही का शहा, त्या शहाच्या एजन्सीच्या कट्ट्यावर जाऊन पडतो. काय रात्रीचा तर प्रश्न असतोय. सकाळी उठायचं, आपली पेपरची लाईन असते, 2-4 तास त्याच्यात जातात, मग इकडची तिकडची कामं करायची, मग संध्याकाळी एका कॉलेजात जातो. कॉलेजात बाक पुसायला. बाक पुसायला. आणि मग आपल्या मागच्या गल्लीत ते प्रौढ साक्षरता वर्ग नाहीत का, तिकडे जातो. जरा 2-4 चांगले शब्द पडतात कानावरनं, बरं वाटतंय जरा जीवाला. एवढा प्रामाणिकपणा कुठून शिकलास रे. कुत्र्याला इमानदार व्हायला शिकवायला लागतंय वयाची. रक्तातच असतंय होते. दिवाणजींच्या रक्तातच भ्रष्टाचार मिसळलेला आहे. मग त्यांच्या घरातल्या मिठालाही जर वाळवी लागली तर त्यात नवलते कसला राव साहेब. आणि म्हणूनच तुमच्या रसातळाला चाललेल्या सत्ता कारणाचे केवळ तुम्ही एकमात्र दोषी आहात. अगो बाई, आमच्या नाटकातलं वाक्य वाजी. तुम्हाला सांगितलं नाही का मी गावाकडे फेड अरे पण एवढा स्पष्ट कसा काय बोललास तू. कलाकाराचं तेच असतंय की आजी, एकदा स्टेजवर गेलं ना का रोलचा डिमांड असेल तसं वागायला लागतंय बघा. तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या गावाकडचा रांग्या लय बेस्ट आवाज बर का त्याचा, पण फुकणीचं बोलताना तोत्र बोलायचं. बर. अरुण
अरुण कुठं चालला? पण स्टेजवर जाऊन गाणं म्हणायला लागला ना, काय विचारायचं नाही, लगेच सुरू करायचा, अरुणोदय झाला. तिथं नाही अडखळणार, असं असते. बर, माझं तू एक काम करशील का? करेल की. अरे पैसे भेटणार असतील तर आपण कोणचं पण काम लय वेळा करणार. हे बघ, माझं एक छानपैकी काम करायचं. तुम्ही संडास व्हायचं पण सांगाव का? अरे नाही रे, तसलं घाणेरडं काम नाहीये, चांगलं काम आहे. मग सांगा. हे बघ, आम्हाला की नाही इथे एक पेइंग गेस्ट ठेवायचा आहे. पेइंग गेस्ट ठेवायचं? मग मला सांगा ना, आम्ही देऊ का? एक चांगला जेंटलमन माणूस देतो. लय गरजू माणसं आहे. नाही नाही, माणूस नको, मग तू इथं राहायचंच पेइंग गेस्ट म्हणून. मी? हो. काय थट्टा करता काय आजी राव? अरे इथं राव, माझ्याकडे एक टाइम खायला पैसा नसतो आजी. कधी एवढ्या मोठ्या घरात राहायचं पेइंग गेस्ट म्हणून? काय खायच्या गोष्टी येतोय? सारखं पैशाचं बोलू नकोस रे. किती मिळतात महिन्याला तुला पैसे? 1000-1500 रुपये कमवतो आजी आपण. ते मी देते तुला माझं काम केल्याबद्दल. काय ते फक्त सांग मला तुझं. पण आजी, आता एवढे पैसे तुम्ही जर मला देत असाल तर कोण नाही म्हणणार हो पेइंग गेस्ट म्हणून राहिला. एवढे पैसे भेटणार, इथं मोठ्या घरात राहायचं म्हणजे काय चिंताच नाही ना मला. तर हे बघ, काय हे वाच. काय वाच, हे वाच वाच. आणि राजा वेश बदलून राज्यात फिरू लागला, जनतेत मिसळू लागला, त्यांची सुख दुःख समजावून घेऊ लागला. आणि एक दिवशी राजाने आपलं स्वरूप उघडं केलं. म्हणजे हेच तुला करायचे? म्हणजे तुला वेषांतर करायचंय? काय सांगताय आजी? अरे आता तर म्हणजे लाईफ मध्ये थ्रिलच येणार म्हणा की. मला एक सांगा, कोणचा वेश घ्यायचा आहे? म्हणजे मावाल्याचा, पोडाऱ्याचा, राजकारण्याचा, कुणाचा? नाही, मुलीचा. मुलीचा? हो. काय बोलताय आजी? मुलीचा वेश घेऊन इथं राहायचं म्हणजे? हो, मुलीचा वेश घ्यायचा, तू इथं राहायचंच पेइंग गेस्ट म्हणून. अरे पण मुलीचा कशा पाहिजे? तुम्हाला कोणतरी राहिल्याशी कारण मुलगा म्हणूनच राहतो. नाही, तू मुलगी म्हणून राहायचंस, पेइंग गेस्ट म्हणून राहायचंस, खायचं प्यायचं आणि वरती पैसे मिळतील. पण मुलगीच का सांगा ना? ते सगळं मी तुला सांगते समजावून. हे बघ, तुला नाटक सिनेमाची आवड आहे की नाही? आणि तू नाटकात एक काम छान करतोस, हो की नाही? आणि मग तू माझं एवढं एक काम कर बाबा. करणार. हे बघ, तू मुलगी म्हणून इथं राहायचंस. हे बघ, आणखी तुझी ती पेपरची लाईन आहे ना, ती सकाळी असते. बरोबर. ते तू करायचं. चालेल ना ते ठेवलं तर? ते ठेवायचं. पण तू इथं मुलगी म्हणून राहायचंस, पेइंग गेस्ट म्हणून राहायचंस. पण मुलगीच कशा पाहिजे? ते मी तुला सगळं समजावून सांगते. ते मी तुला सगळं सांगते. हे बघ, पण हे बघ, स्त्री भूमिका केली ना की माणूस खूप मोठा होतो. काय सांगताय? बालगंधर्व बघ. दादा ते आले ना. सचिन बघ. कोणीतरी येणार ग, कोणीतरी येणार ग. अमिताभ बच्चन. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम. मिसेस डाउटफायर. हे नाही जमायचं, इंग्रजी आहे ते, नको त्याच्या नादाला. तुला मोठं व्हायचंय ना, दुसरी भूमिका कर ही. माझं ऐक. चल, मी तुला सगळं समजावून सांगते. म्हणजे आतापासून? हो, आतापासून. तू मुलगी व्हायचंस. हे बघ, मी सगळी तयारी करून ठेवली आहे तुझी. चल चल. आणि राजानं आपला हट्ट सोडला नाही. प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाकडे चालू लागला. मेल्या. बॅग आत म्हणतो. मी बोलू का? काय मी बोलतो, दाखवतो तुला मी किती ॲक्टिव्ह आहे ते. एक आलीस, लक्षात ठेव, आजपासून तुझं नाव किशोर. मी काय सांगितले सगळ्या गोष्टी लक्षात आहेत ना तुझ्या? पण आजोबा, हे सगळं खूप अवघडल्यासारखं होतंय हो. आणि मी म्हणते पेइंग गेस्ट होऊन राहायचंय, तो मुलगा बनून कशाला राहायचं? याला कारण आमच्या घरातली बावळट म्हातारी दोडका, ढोबळी मिरची, पडवळ टाकलं टोपलीत. काय हे आजोबा? दोडका, ढोबळी मिरची, पडवळ?
काही झालं तरी आजींना असं नाही म्हणायचं. हा हा जो एकदम टोकाचा प्रेमळपणा असतो ना तो मुलींमध्ये, हाच माझ्या मनाला फार भावतो बघ. आणि म्हणून मला मुलगीच हवी या घरामध्ये. मग पेईंग गेस्ट म्हणून, आमचा केअरटेकर म्हणून काय वाटेल ते. मुलगी हवी आहे म्हणताय आणि मुलगा म्हणून वावरायला सांगताय. त्याला काहीतरी विशिष्ट कारण आहे, तुला कळत कसं नाही? त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. उगाच तुला मिशा चिकटून मुलाचा ड्रेस घालून माझं काय डोकं फिरला का? मी काय वेळ आहे का? मी वेळ आहे मी नाही. काय का नाही सांगणार? तुम्ही वेडे नाही. हा बस लक्षात. पहिला धडा, बिलकुल घाबरायचं नाही. आजपासून तू किशोर नावाचा मुलगा आहेस. नाही आहेस, निदान काही दिवस तरी आहेस तू. लक्षात ठेव माझं. काय गमत आहे, या घरामध्ये जी म्हातारी राहते ना, तिच्या मते काय आहे, या घरामध्ये पेईंग गेस्ट आमचं आणायचं ठरलं बरं. तर माझं म्हणणं होतं की मुलगी पेईंग गेस्ट आणा, तिचं म्हणणं मुलगा पेईंग गेस्ट आणा. या विषयावर पोरं आमचं कडाक्याचं भांडलं. काय विचार केला असाला, आयुष्यभर म्हातारीशी भांडत आलो, आता आयुष्याच्या शेवटी तर तिच्या मनासारखं वागावं, हा माझा हेतू. म्हणजे चल मुलगा हवा ना तुला, हा बघ आणला मुलगा, हे बघ मिशा आहे ना मुलगा, बस तिचंही समाधान माझ्याही मनासारखं. पण आजोबा, हे खोटं सोंग किती काळ टिकणार? आणि शिवाय मी असं कधी केलेलं नाही. हे मी केलेलं आहे का? मी काय लुगडी नसून डोंबराचे खेळ करतो का? मी कडक लक्ष्मी होतो का? मी बहुरूपी आहे? पण एकदम हे असं वेषांतर म्हणजे? तो माझ्यासाठी नाही, हे तुझ्यासाठी पण आहे. तूच नाही का म्हणालीस? काय म्हणालीस की तू काय की मुलगा म्हणून जन्माला आले असतं तर बरं झालं असतं. कधी? आठव माझ्याकडे ती भांडी घासायची पावडर विकायला आली त्या दिवशी नाही म्हणालीस? कधी कधी वाटतं मुलाच्याच वेशात वस्तू विकाव्यात, नाही म्हणालीस तू? माय गॉड, अहो मी ते सहज म्हणाले असेल उद्वेगानं, माझ्या ते लक्षात सुद्धा नाही. माझ्या पक्क लक्षात बसलं ते, माझ्या पक्क लक्षात बसलं. हे बघ, हे किती वेळ, या म्हातारीचा माझा वाद संपेपर्यंत. एकदा वाद संपला ना की मग तुझा हा मुलाचा ड्रेस टाकून आपलं तुझ्या ओरिजिनल ड्रेसमध्ये इथं सुखात आयुष्यभर समाधानाने राहायचं. तुला काही कमी पडणार नाही, कळलं? हो. आता तुझ्या वागण्यामध्ये जरा पुरुषी बेफिकिरी पाहिजे. बरंचसं आलं या मिशांमुळे, बरंचसं जमलं आहे. पुरुषी बेफिकिरी पाहिजे ग तुझ्या. तुला शिव्या येतात का काही? नाही सॉरी, तसंच विचारलं, नसणार आहे तुला. आता मी तुला 4 शिव्या देतो. नाही म्हणजे पाठ करायला देतो. एक मिनिट. चायला बॉम्बला इथं कागद लिहून दिला होता दादाने, चांगल्या शिव्या होत्या बरं का, अगदी निवडक शिव्या त्याने काढल्या. एक मिनिट, त्याला विचारतो मी. पण तुला काही येतात का शिव्या काहीतरी? प्रयत्न करते. करते, आता माझ्यासमोर करते, तिच्यावर करतो म्हणे. करतो. ए भो, सांगतो तुला, डोक्याला कलई नाही पाहिजे. आईला टाळका फिरला ना थोबाड रंगून ठेवी. तिच्या हे गोंधळ झाला. काय झालं? थोडंसं क्रॉसब्रीड होतंय. म्हणजे पहिलं तुझे म्हणलेस ना टाळकं सरकलं ना, तो पण मला बरं वाटलं. पण थोबाड रंगून टाकेन हा बायकी पाहिजे होते ग. इथं काहीतरी पुरुषी वाक्य पाहिजे का? थोबाड रंगून टाकेन का? मी दादाला विचारतो, तो पारंगत आहे. थांबा, आठवते मी. आठवतं का? हा, आईला टाळकं सरकलं ना तंगडं जागेवर ठेवणार नाही. येस करेक्ट, व्हेरी नाईस, पटलं लक्षात. हे वाक्य लक्षात ठेव. हे असं बोलायचं आदन बंदसारखं. म्हणजे काय, आता टाळकं सरकलं की तंगड्याची जागा बदलायची, हे नाही विसरणार? नाही. बरं ठीक आहे. अजून एखादा नमुना आहे? अजून चायला कसली भाजी केली? सांगितलं ना, पाले भाजी आवडत नाहीत आपल्याला. व्हेरी नाईस. चायचं गवत त्याच्यात आईला त्याच्या. बापरे, तू चांगलं आत्मसात केलंस लहान वयामध्ये. मग आंबा फणस उडदाचा पापडची मारी. फंटास्टिक. आय लव्ह यू माय बेबी, आय लव्ह यू. हे असं तू जर वागलीस ना, काही कुठलाच आपला कुठला प्रश्न. आय लव्ह यू माय बेबी. कसला आरडाओरडा चाललाय आल्या? घाबरणं अजिबात. ती सर्किट असली तर आपण सर्किट हाऊस व्हायचा. हे कोण पकडून आणलंय? बुळग हे सरळ उभा राहणार. मणका पाडला का तुझ्या पाठीला? सरळ ताट उभा राहतात. बुळग नाही, तुझी ओळख करून देतो. हा किशोर. किशोर रूपांतरे. किशोर रूपांतरे? हे कसलं बाई आडनाव आहे आपलं? त्याचं आडनाव त्याला आता काय करायचं, आपल्या हातात काय आडनाव त्याचं. परवा आपलं बोलणं झालं ना, घरामध्ये वेळ जाण्यासाठी कोणतरी पेईंग गेस्ट आपण ठेवूया. तू म्हणालीस की मुलगा ठेवायचा पेईंग गेस्ट, मी म्हणलं मुलगी ठेवायची पेईंग गेस्ट. आपलं कड्याकाचं भांडण झालं, मला खूप वाईट वाटलं. म्हणलं आयुष्यभर तुझ्याशी भांडलो, शेवटी तुझ्या मनासारखं करायचं. म्हणून हा मुलगा किशोर रूपांतरे आजपासून आपल्या घरामध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहील. आणि मी तुमच्या हट्टासाठी ती एक मुलगी पेईंग गेस्ट म्हणून आणली आहे, तिचं काय लोणचं घालू? हा आगाऊपणा तुला कोणी करायला सांगितलं? मला नको बाबा मुलगी कशी आणतो घरामध्ये? अशी कशी नको? दरवेळेस संसारासाठी तुम्हीच का त्याग करायचा? यावेळेचा त्याग मी करणार. मी माझा हट्ट मागे घेऊन मुलाला परवानगी दिली आहे. हे काय वेळासारखं, हे कुणी सांगितलं नसते धंदे करायला? अजिबात नाही. किशोर रूपांतरीच आता इथे राहील असं माझं मत आहे. मला ते मत मान्य नाही. रूपांतर्या चल, चालता हो. आजोबा काय करतेस? त्यांच्या थोबाडाकडे बघू नकोस, ते उचकटणार नाहीत माझ्या समोर.
कांदा भाजी दोडका पडवळ टाकलं टोपलीत का? पुरुषासारखा पुरुष हातपाय कसले घालतोस? पुरुष जातीला कालिमा फासतोस? बुळगा म्हणली बुळगा, तुला हे ऐकून घ्यायचं. पण अटॅक जातच नाही चमारी त्याच्या ताळेला त्याच्या. शाबास. बघतो ना कोण घालवतोय आपल्याला इथून. ए थेरडे, या थेरड्यानं या आजोबानं आणलं आपल्याला इथं. बघतो ना इथून कोण घालवतोय आपल्याला. चिंचोके काळी महिना चन्या मन्या, असल हिम्मत ना तर अंगाला हात लावायचा आपल्या. ए माजुरड्या, घाबरते की काय तुला? चल चालता हो, चल घरात. अंगाला हात लावायचा नाही आपल्या. ओ आजोबा, सांगून ठेवा यांना आमचटीला यायचं नाही म्हणून. फुकटचा त्रास कोण सोसेल? कुलंगी पडवळ तांबड सुरण मायला थोत्रीत मारेन तुझ्या. एक्सक्यूज मी, मलाही घ्या ना तुमच्यात. नाही म्हणजे माझा स्वभाव नाही तसा भांडण्याचा, पण मला घ्या तुमच्या बरोबर. काय आहे, संसाराच्या पक्वान्न ताटात लोणच्यासारखं पाहिजेच ना काहीतरी. नटरंगी कुठनं धरून आणली? नटरंगी नटरंगी म्हणायचं काम नाही. कोण? हा माझा नाही, ही माझी पेन गेस्ट आहे, गंधाली. गंधा? हे चपळ. नमस्कार. तुम्ही किती हिडीस फिडीस केलत ना तरी ती इथंच राहणार आहे, समजलं? ठीक आहे, किशोर इथंच राहील. राहू दे दोघंही, माझं काय जात आहे. अच्छा 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 अच्छा, किशोर नाव आहे का यांचं? वा, रुबाबदार व्यक्तिमत्व आहे. माई, माझी ओळख करून द्या ना यांच्याशी. नाही जरा बोलीन म्हणते त्यांच्याशी. माई द्या ना ओळख करून. कसले रुबाबदार? बुळग आहे ते, बुळग. असू दे, तुमच्या दृष्टीने बुळगा असेल, मला रुबाबदार वाटतोय. ते ओळख करून चल तू आज चल आधी. माई ओळख करून द्या ना. आज चल आधी. रुबाबदार बुळगा म्हणतात आठव. माई असं काय करताय? याला काय का जुलमाचा कारभार की काय लावलंय का एवढी दादागिरी? किशोर रूपांतरितला आजी सभासदून राहील, चॅलेंज आपलं लिहून घे. काहीतरी भानगडी करून ठेवते. चल तुला पुढला प्लॅन समजावून सांग. काय झालं? हे डोळ्यामध्ये पाणी आलं तुझ्या? काय रडायला? काय झालं? आजोबा, आजोबा काय झालं? ती मुलगी माझ्यावर लाईन मारते हो. हे वेळेलाच झंगट सुरू झालं. काय सोमे, फार अस्वस्थपणे येऱ्या घालताय. काय उठली की नाही तुमची गंधाली? नाही, झोपली अजून. झोपली? मुलीच्या जात्याला इतक्या उशीर पण झोपून शोभून दिसत नाही. उठवा तिला. असू दे बरं का, उद्या सासरी गेल्यावर राबायचंच आहे. इथं थोडा आराम केला तर एवढं काही डोळ्यावर यायला नको तुमच्या. तुम्हाला सांगते, इतकी सालस आहे गंधाली, जरा म्हणून जरा उद्धटपणा नाही. तुम्ही म्हणालात ना इकडची काडी उचलून तिकडे ठेव, की लगेच इकडची काडी उचलून तिकडे ठेवणार. शिवाय सगळं येतंय. भरतकाम, विणकाम, शिवणकाम, स्वयंपाक पाणी. जरा ऐकून घेतलं असतं तर काही बिघडलं असतं का? सदा मेला हेकटपणा. आला वाटतं, आला. ये. अरे बाबा, किती उशीर केलास. चल, केव्हापासून मी वाट बघतीये. काय करणार आजी, 300 पेपरची लाईन आहे माझी. शहराच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला लागते, तरी सायकल तंगडत आलोय मी. बरोबर, चल आतमध्ये हो. चल, सगळं तयार व्हायचंय तुला. भूमिकेत शिर. दारावरची बेल वाजली आजी. सकाळी सकाळी कोण आलं बोंबलत? सकाळी उठल्या नीट बोलता येत नसेल ते असलं भंकस तरी बोलू नकोस. भंकस? ऐला, अजून एक चांगला शब्द मिळाला, भंकस. हे काय म्हणाले म्हातारी? भंकसपणा सगळा. अरे वा, नवीन शब्द आत्मसात केलास. आत्ता शिकवलं माईंनी. तिचं लहानपणापासून वळणच तसं आहे, भंकस. तुम्ही किती छान म्हणता हो, भंकस. मला नाही जमत अजून. जमेल, प्रयत्न केलास की जमेल तुला. बोलणं काय झालं सुमीचं तुझं? कुठे काय, मी आले त्यांना विचारलं कोण आले, त्यामुळे भंकसपणा नकोय म्हणून गेल्या मी. आगावच आहे जरा, मला अनुभव खूप याचा. आजोबा, तुम्ही म्हणताय मी त्यांचं मन जिंकायचं, पण ते समोर थांबायला तर हव्यात ना. आणि मला नाही वाटत असं सारखं ॲरोगंट बोलून त्या बघतील म्हणून. ॲरोगंट नाही ग, तुझ्या लक्षात येत नाही. मला तुझ्या वागण्या बोलण्यामध्ये एक प्रकारची पुरुषी बेफिकिरी पाहिजे.
जेणेकरून तुझ्यातल्या अंगभूत स्त्रीगुणांचा विलय होऊन बोलण्यातल्या वृत्तीचा ऱ्हास होऊन एक प्रकारची पुरुषीधार तुझ्या शब्दोच्चारामध्ये यावी असं मला अपेक्षित आहे, जेणेकरून प्रतिपक्षाला तुझ्यातल्या स्त्रीत्वाचा यंकिचितही जाणीव किंवा शंका येणार नाही, हे मला अपेक्षित आहे. किती सुरेख समजावून सांगता हो तुम्ही, मला काही कळलं नाही. परत सांगता? बघ, मला माझंही तेच झालं. कुठल्या कर्त्यापासून वाक्य सोडून कुठल्या क्रियापदावरून आपटलं माझ्याही लक्षात आलं नाही. तुला सोपं सांगतो जरा. काय आहे गंमत आहे, हे बघ, आता पुरुषी कसं वागायच्या हिंट्स मी तुला दिलेले आहेत, याचा वापर करून तू आमच्या सुनीच्या मनामध्ये शिरावस एवढी माझी फक्त इच्छा आहे. आधीच माझं घरामध्ये शिरणं त्यांना आवडलेलं नाही, तुम्ही आता मनामध्ये कुठे घुसायला सांगताय? हे बघ, घरात शिरवण्याचं काम माझं होतं ते मी केलं ना, आता मनामध्ये घुसायचं काम तू करायचं. कशाचं तुला सांगू का, भावनिक गुंता निर्माण झाल्यावर नात्याचा गोतावळा निर्माण होणार नाही. मी तुला जरा पार्श्वभूमी सांगू का? हां चालेल. किशोर नावाचा आमचा एकुलता एक मुलगा आहे, तो अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला आहे. 10 वर्ष झाले तिकडेच राहिला आहे. माझं पण माईचं पण त्याच्यावर अतोनात प्रेम. तर त्याचा स्वभाव म्हणजे असा लहानपणापासून असा बेफिकीर द्वाड असा उर्मट वागणा असा तो मुलगा. तर तुझ्यातून त्याच्यातलं हे जे साम्य आहे ना, ते तिच्या मनाला भावेल, आलं लक्षात. आणि मग तुला तिच्या हृदयामध्ये बरोबर प्रवेश मिळवता येईल, लक्षात. मग ते एकदा झालं ना की मग तू किशोर नसून किशोरी आहेस हे सांगण्याची जबाबदारी माझी. पण आजोबा, उलट ते रागावतील. कशाला? आपण असं खोटं बोलून त्यांच्या भावनांशी खेळलो म्हणून. नाही, तिला मी सांगेन, सुमे किशोर आहे का आपल्याला निदान अमेरिकेत तरी आहे, पण या जगातच नसलेली आपली गंधाली हिच्या रूपाने आपल्याला परत. काय म्हणालात आजोबा? या जगात नसलेली गंधाली? मग तेच पडायचं तुला. पुरुषी बेफिकिरी दाखव जरा, पुरुषी बेफिकिरी. आजोबा मला सांगा, गंधालीचं काय झालं? जाऊ, कोवळ्या वयामध्ये गळून पडलेल्या त्या कळीची आठवण नको. खापली निघाली तर रक्त भळबळायला लागेल. अशी सहानुभूती मिळवण्यासाठी माईनं त्या पोरीचं नाव गंधाली ठेवलंय. त्या पोरीचं नाव गंधाली नाहीये, 100% सांगतो ती मुलगी गंधाली नाहीये. पण त्यांनी ठरवलंय ना तुमच्या मनासारखं वागायचं, मग राहू देत तिला. माझं काय, सगळं आयुष्य अनाथालयात गेलेलं. मला सवय आहे तिथल्या बेवारशीपणाची. तुम्ही ठेवून घ्या त्या गंधालीला इथे, उगीच वाद कशाला? नाही वाटत मला ती गंधाली नाही, तिच्यात भास होत मला गंधालीचा. माझं एक काम, तुम्हाला साथ देणारच की नाही, बस मला तू मला साथ देणारच की नाही? देईन साथ. मग तू थेट मला माझ्या गंधालीसारखी वाटतेस ग. तुला खोटं वाटेल, तू पहिल्या दिवशी दारामध्ये येऊन उभी राहिलीस ना, मला वाटलं माझी गंधालीच दारातून मला विचारते मी येऊ का आतमध्ये. वाटवट त्या अनोळखी पोरीकडनं 10 साबणाचे पुढे 15 मोरीचे बरेच घ्यायला मी काय वेळ आहे का? माझं काय डोकं फिरलंय काय? सगळं बरोबर होईल, तू माझ्यावर विश्वास ठेव, काही होणार नाही, मी आहे ना, बस काय काळजी करू नकोस. पण आजोबा मला वेगळीच भीती वाटते हो. कसली? ती मुलगी माझ्या प्रेमात पडली, त्याचं काय करू मी? यायला कसला अवघड प्रश्न, तू तसाच राहिला नाही का? आजोबा, हां, ती माझ्याकडे बघायला लागली ना की मला वेगळंच वाटतं काहीतरी. तुझ्या प्रेमात पडली? एक अर्थी बरं झालंय. शत्रूच्या गोटामध्ये शिरायला हा मार्ग, हा पूल बारा आहे मला वाटतो. तू त्या पोरीला गटव ना जरा, झुलव ना. तुला प्रेमाच्या जरा हिंट्स देऊ का तुला? पुरुषी प्रेमाच्या हिंट्स. जी मुलगी आपल्याला लाईन टाकते ना, तिला अशी कचरा समजायची असते, कचरा. म्हणजे तुझ्यासारख्या 56 पोरी माझ्या मागे आहेत असं तिला भासवायचं वागण्यात बोलण्यात. हे रबर फक्त डोळ्यामध्ये पाणीपर्यंतच ताणायचं. मग हळूच एक दिवस तिचे हात हातात घ्यायचे. आजोबा, अंगचटीला येणार नाही? नाही, तीच तुला येऊन देणार नाही. लेडीज सायकोलॉजी आहे, लेडीज सायकोलॉजी. तुला अंगाला टच करून देणार नाही. अशा रीतीने तुला तिच्या मनामध्ये घुसता येईल. आजोबा, लिहून घेऊ का सगळं कुठेतरी? कशाला, एवढं लक्षात ठेव ना. लक्षात ठेव, सुरुवातीला तुच्छ मानायचं, मग हळूच यायचं खरंच मी तुला आवडतो. गटली ना की एकदा माहिती काढणार नक्की ही पोरगी कोण आहे, कुठली आहे, हिचं नक्की नाव काय आहे. म्हणजे आमच्या या म्हातारीनं हे ध्यान कुठनं धरून आलं ते तरी मला कळेलच आहे. हॅलो एव्हरीबडी. लाईन मार, तुझ्या हातामध्ये सगळं आहे, संधी दिलेली आहे. तो गुड मॉर्निंग तात्याराव. बॅड मॉर्निंग. डोक्याला फुल करतो तुझं. बघितलं ना किशोर पंत किती खाडकन तोडून बोलले मला, हार्ड बॅड मॉर्निंग म्हणून. एवढे का वाईट आहे मी? सांगा ना मला किशोरराव. डोळ्यात पाणी. आवड तुझ्या मुद्द्यात घुसणे. कसं घुसणार? तिनं विषय तर काढला पाहिजे ना. बघा, तुम्ही सुद्धा माझ्याशी काही बोलत नाही आहात ना.
माझं मेलीचं नशिबाच गाण पांडू झक मारली आणि शी 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 काय बोलतेस तू? फार वाईट बोलले का हो मी? झक मारली असे शब्द शोभत नाहीत मुलींच्या तोंडात. असेल पण लहानपणापासून कोणी मला शिकवलंच नाही ना कसं वागावं कसं बोलावं. तुम्हीच पाहिले प्रेमानं सांगणारे हे प्रेम मजला लाभले हे प्रेम मजला लाभले. तुम्हीच पाहिले प्रेमानं सांगणारे किशोरराव. माझं नशीब मला असं प्रत्येक वेळेला खूप देतं बघ. 1 मिनिट आधी जन्माला आले असते ना तर इंग्लंडची सम्राज्ञी झाली असते मी. एका ज्योतिषानं सांगितलं मला पोपट घेऊन बसला होता नव्या पुलाखाली. माझा नाही असला कुडमुड्यांवर विश्वास. माझाही नव्हता पण आत्ता बसला. काय झालं त्यांनी त्यावेळी मला सांगितलं होतं की एक तरुण देखणा पुरुष तुझ्या आयुष्यात येईल म्हणून आणि तुम्ही समोर टपकला. विश्वास विश्वास किशोर किशोर नाव आहे माझं. विश्वासच बसला असं म्हणायचं होतं मला. असं असं तुम्ही कनी मला पाहता क्षणीच आवडलात गडे. खरंच सांगते तुमच्या खूप प्रेमात पडले गडे. ए चल हकल रस्ता पकड. चल कन्निका. अरे हो असं काय करताय? किती तोडून बोलताय किशोर पंत. पंत असं काय करताय? नका ना असं रागवू. अंगाला हात लावायचा नाही सांगून ठेवते. सांगून ठेवतो अंगाला हात नाही लावायचा. असं काय करताय? पाहता क्षणी तुमच्या प्रेमात पडले आणि ठरवलं काय की फ्रेंडशिप मागायची नाहीच या पुरुषोत्तमाला. डायरेक्ट लग्नाचंच विचारायचं. काय करणार गरज मला आहे ना शेवटी. ए 56 छुर्री. चल रस्ता पकड. चल कन्निका. अरे हो पण तुम्ही जरा नीट बघा ना माझ्याकडे. बघा आवडीने जाते की असं काय करताय? हे बघा मी खरंच सांगते तुम्हाला तुमच्या नावाचा टिळा जोपर्यंत माझ्या कपाळावर लागणार नाही ना किशोर पंत तोपर्यंत मी आभागीच. बघा लावा ना टिळा. टिळा लावा ना टिळा. गंधाली काय चाललं हे? काही नाही माहिती सहज आपल्या गंमत चालली. ओ आजी अहो सांभाळा तुमच्या या पोरीला नाही तर एक दिवस कुणाचा तरी हात धरून जाईल पळून. किशोरराव यू नॉनसेन्स. काय चाललं होतं रे? काय नाही आजी जरा बघत होतो बेरिंग परफेक्ट जमलंय का नाही. कशाला काळजी करताय तुम्ही? गळफास लावशील मला एक दिवस. कशाला? सगळे उघड केलं आलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. चल आतमध्ये चल कामाला मदत कर मला. हे बघ पाणी संपले खाली जाऊन 2 बादल्या पाणी भरून घेऊन ये. मी मग असं काय करताय माई तुम्ही? आता पाण्याच्या बादल्या मी उचलायच्या का मुलीने? अगो बाई लक्षातच आलं नाही माझ्या. अहो त्या उंडग्या किशोरला बोलवा बाहेर. कशाला काय काम आहे? त्याला म्हणा पाणी संपले खाली जाऊन बादल्या भरून घेऊन ये. अरे मग किशोरला कशाला? मी आणतो की पाणीच आणायचं ना. का त्याचे हात तुटलेत का? बघू देत की त्याला इथं राहायचंय ना. परीक्षा नको घ्यायला त्याची. किशोर ए किशोर. काय 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 लावले कलकल कलकल कलकल. ए थोबाड फोडीन. कलकल काय? खाली जाऊन 2 बादल्या पाणी भरून घेऊन ये. मी मग काय मी घराचे मालकीण आहे मी. गंधुलिया जा रिकाम्या बादल्या घेऊन ये. लगेच आणते. मी आणू का जाऊन पाणी वाजते? जा बादल्या घेऊन ये. जा जा पाणी भरून घेऊन ये. जा हे घ्या हा बादल्या घे. या 2 बादल्या भरून घेऊन ये. माई मी जाऊ का हात लावायला? काही नको हात लावायला जाऊ. नको तिथं हात लावत बसशील. हे बघ मी आता खोबरं खावते तोपर्यंत तू इथं आराम कर. त्याने आराम का? आराम करायचं तिने. माझ्या माणसाने कामं करायची. त्याला खाऊ दे ना खोबरं. जमतं का बघून राहणार इथं परीक्षा होईल ना तिची. बर काय 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 कुठली तू का कुठली आहेस तू? नाही का मी इथलीच का?
तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला, थोडंसं भास. कसं शक्य का? एकाच साच्याच्या अनेक खेळणी असतातच की, नाही का? उगाचच काहीतरी वाटतंय तुम्हाला. घे ग गंधुल्या, हे घे. काय? खोबरं खाऊन दाखव बरं त्यांना. दाखवतो की. हा धर, बैस. अहो तिकडे कुठं माई? मग? असं नाही, इकडे. इकडे छान खाऊया. या इथं. बर, काय वाटतं त्यांना? येत नाही काय मला? कसं असं का? माई हा. असं असं हो असं असं असं. हे बघ, हे ना, हे असं, हे असं असं हळूहळू कर. हं? काय एवढी घालमेल चालली आहे तुमची? नाही, आणेल की बादल्या भरून तो. त्याला आपल्या जिन्यांची सवय नाहीये, मला जरा काळजी वाटते त्या मुलाची. जिन्याची कसली सवय व्हायची हो? गंधुल्या, झालं का ग? निघतोय एक टावका निघतोय. जमणार नाही. कधी बाप जमी असली कामं केली असते, तिला पोशाखच सांगतो ना, तिला अजिबात जमणार नाही काम करायला, ते खोबरं खावायला. नसेल ये तर मी शिकवीन तिला. हो? असं ना, मग मी काय म्हणलो मावशी, मी माझ्या माणसाला मदत करतो, तर तुझ्या पोटात का दुखतोय? हाय का? हा? हाय. काय झालं? हे काय नाही. हा? अगो बाई, तू आज जा तू, मी येते. जा, आज जा. लागलं का जोरात? असं काय करते? हा राम 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 राम. काय बायकांची स्टाईल करून पाहणं चाललंय तू? हा, जरा ते स्नेह संमेलनातलं नाटक. बाय द वे, आपण कोण? दादा खालच्या मजल्यावर राहा. खालच्या मजल्यावर? मग हा वरचा मजला आहे. खालचा मजला तिथं खाली. ते काय दारू पिऊन नाही आलो वरती यायला, ड्युटीवरून आलो. कपडे काढणार तेवढ्यात कमिशनर रुक्मिणी म्हणली, बघा तात्याने कोण माकडं ठेवलीत पिंगेस म्हणून बघायला आलो. रुक्मिणी म्हणजे माझी बायको, वरिष्ठ म्हणून कमिशनर. कळलं? काय रे? नाव काय म्हणायचं तुझं? म्हणा किशोर. किशोर? आयला सौताच्या पोराच्या नावाचाच पेंगेस ठेवलाय की तात्यानं. तू कुठला र? मी भिलवड्याचा. भिलवड्याचा? म्हणजे आपलं किर्लोस्कर वाडी जवळ आमच्या चितळ्यांचं भिलवडी? नाही, तिकडे लांब राजस्थानात. राजस्थानात? म्हणजे पार वाळवंटातून आलास की रे तू? वाळवंटातूनच म्हणायचं. माझ्या त्या अनाथ वाळवंटात नुसती मृगजळ दिसायची स्वप्नांची. पण इथं आल्यावर मात्र वाटायला लागलं की ती स्वप्न माझ्या ओंजळीत आली आहेत. काय कविता बिविता करतो का काय? हा कविता. वाळवंटात राहून कविता करतो म्हणजे आखरीतच म्हणायचंय. कोण असते तुझ्या वाळवंटात? वाळवंटात म्हणजे घरी? हा, घरी कोण असते? आई वडील, भाऊ, काका, काकू, मामा, मावशी, आत्या, खूप जण आहेत. शिवाय जमीन आहे खूप मोठी. किती एकरात वाळवंट आहे म्हणायचं? असेल की 400-500 एकर. 400-500 एकर? बाबा. शिवाय 25 उंट पाळलेत आम्ही. उंट? आणि तेवढ्याच उंटीनी. उंट आणि उंटीनी मग लय मजा येत असेल ना? मग मजा, सगळीच मजा. उंटाच्या दुधाचा व्यवसाय करतो आम्ही. उंट दूध फार प्रसिद्ध भिलवड्यात. आणि उंटाच्या शेणापासून गौऱ्या असा साइड प्रॉडक्ट करतो आम्ही. अरे बाप रे. तात्या अभिनंदन. कशाबद्दल? अरे लई मोठ्या खानदानात तू पेंगेस ठेवलास राव. पण तात्या, मी म्हणतो एवढा रईसदादा पेंगेस ठेवण्यापेक्षा एखाद्या अनाथ आश्रमातून आणला असता तर बिचाऱ्याचं कल्याण झालं असतं. अरे मग
हिला कुठून आणली मी? हिला हिला म्हणजे सुमीला दाखवायला ह्याला कुठून आणलाय मी? अनाथाश्रम आणला. मग ह्यो काय म्हणतोय? काहीतरी खोटं बोलतो, थापा मारतो कर काहीतरी. काय आजोबा, हा. स्वप्न असतात एकेकाची. बर. खूप मोठं घर असावं, हा. घरी खूप माणसं असावी, आई वडील काका काकू मामा मावशी आत्या, खूप मोठा गोतावळा असावा, दारासमोर गाई म्हशी असाव्यात, सगळं कसं समृद्ध असावं, कशाची कमी नसावी. होतं एक स्वप्न, टाकलं बोलून. म्हणजे कसं आजोबा, एक मिसळ तर्री मारके म्हणून काय उंटाच्या दुधाची डेअरी? बघ ना राव, खरं वाटून राहिलं ना राव भाऊ आम्हाला. तर बाई जरा मी एक महत्वाचं पत्र पोस्ट करून होतं जरा. आजोबा नाही, मला जायचं, मी जरा घाईत होतो आजोबा. 2 मिनिट असू दे रे, थांब गप्पा मारू. तात्या काय अमेरिकेला नाही चालला हा? राव किशोर, मला तुला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय राव. आपण नाही तुम्हाला कधी बघितलेलं. अहो हवालदार तुम्ही, रोज हजारो माणसं बघता जाता येता. हवालदार? हा तुला कसं कळलं मी हवालदार आहे? हा तात्यांनी सांगितलं. तात्या? फॅमिली फ्रेंड्सची माहिती सांगितली तात्यांनी. हा. तुम्ही हवालदार, तुम्हाला 4 मुलं हा. आणि तुमची बायको कमिशनर. हवालदार कमिशनर, अरे बापरे. हे कोण गेला? इथला दुसरा पेइंग गेस्ट आहे ती. म्हणजे तात्यानी पेइंग गेस्ट तरी किती ठेवले? 2, एक ती आणि दुसरा मी. ती ये, घाबरू नको, लादू नको, बिथरू नको, थरथरू नको, ये. अगं बाई, किती शब्द वापरले तो पटापटा. लेखक आहात का काय तुम्ही? लेखक? हे, अरे बिगर लायसन वाले, सिग्नल तोडून गेलेले यांचे नंबर फक्त मी डायरीत लिहतो, तेवढंच माझं लेखन. नाही, असं कधी होणारच नाही. माझं निरीक्षण चुकणारच नाही. तुम्ही कुठेतरी काहीतरी लिहिलेलं असणारच. असं काय करते, आठवा ना मी. हा, आठवलं काय? माग एकदा बघा, पोलिसांचं भाव ईश्व नावाचं एक मासिक निघालं होतं. बर. त्या मासिकात मी एक कविता केली होती. काय बरं, असं कसं माझं हृदय गेलं चोरीला, असं कसं माझं हृदय गेलं चोरीला, आणि सासरे बुवा तुम्ही आवरा आपल्या पुरीला. मस्त. मी म्हंटल होतं का नाही, तुम्ही लिहिलेलं असणार, लेखक असणार. माझं चुकायचं नाही कधी, नाही का हो किशोर? काही कल्पना नाही, गंधाली. बर, तुझी इतर काय माहिती गंधाली? नाही, इतर फालतू माहिती मी ठेवतच नाही. महत्वाची असेल तेवढीच ठेवते. नाही म्हणजे तू कुठली? हा तसं होय. मी कुठली? कुठली? मी गिरसप्प्याची. गिरसप्पा अशा नावाचं गाव आहे की. कुठं? हिमालयाच्या खाली. अगं हिमालयाच्या खाली अख्खा भारत आहे येडे, कन्याकुमारी पर्यंत. नाही, केवढं खाली नाही हो, एवढंच खाली. असं कोण कोण असतो तुला घरी? घरी असतात बरेच जण आहेत घरी. तसं काय म्हणजे भरलं सुरलं घर आहे सगळं आमचं. तशी काही काळजी करायचं कारण नाही बघा. आता तुम्हाला त्याच्यानंतर एक गंमत सांगू. आम्ही जेव्हा आमच्या आग्र्याच्या घरी राहत होतो का नाही, तू आत्ता काहीतरी गिरसप्पा काय कडाप्पा काहीतरी म्हणाली ना? नाही, गिरसप्पा. तर आमच्या आग्र्याच्या घरी कसं म्हणजे बाबांची बदली झाली ना आग्र्याला. काय बंगला होता आमचा. बर. ताजमहालाला लागून. असा ताजमहालाचा प्लॉट, असा आमच्या बंगल्याचा प्लॉट, मध्ये फक्त कुंपण. अहो तुम्हाला सांगते, पूर्वी ना हे दोन्ही प्लॉट एकत्रच होते बरं का. खोटं वाटतंय तुम्हाला? तुम्ही जाऊन पूर्वीचे सातबाऱ्याचे उतारे काढा तिथले, तलाठी देईल तुम्हाला तिथले. अहो अकबराचं आणि माझ्या पणजोबांचं एकत्र नाव आहे सातबाऱ्याच्या उतारे. काय सांगतो राव तू? इथं गप्पा मारत बसली का हो? अगो बाई जाधव, तुम्ही केव्हा आलात? हे काय आत्ता चालले होते हास्य तुमच्या पेविंग गेस्टांबरोबर. बर माई, निघतो. बर, सेकंडला जायचे, स्टेशनला ड्युटी आहे. पण बाई, जाता जाता तुम्हाला एक सजेशन आहे. कसलं?
हे तुमचे पेईंग गेस्ट आहेत ना, आपल्याला लई आवडली. आय लव्ह युअर पेईंग गेस्ट. तेव्हा आता असं करा, काय हे पेईंग गेस्ट एकमेकांना जर पसंत असतील ना तर दातांचा बार उडून आणि मग पेविंग गेस्टाचं मेहून ठेवून घ्यायचं. बघा 2 वर्षामध्ये पेविंग गेस्टांचं गेस्ट हाऊस तयार होतंय की नाही. काहीतरीच बोलतो दादा बाबाशी. नको भाजीलाच एक आरटी. स्वयंपाक गॅस संपलाय. किशोर काय गॅस संपलाय. वरती तिथं स्टोव आहे तो काढून दे. तिथं स्टूल आहे बघ. मी वरनं स्टोव काढून द्यायचा म्हणजे फारच होतोय बरं का. ए आवाज चढवायचं काम नाहीये, समजलं ना? नाही तर बॅग घ्या आणि चालू लाग. देतो ना, नाही म्हणलंय का? असं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही मेल्यांचं. अहो हळू बर का, नाही उंचावर हात पडाल म्हटलं. अहो हा मायला काय कळणच झालंय राव. म्हणजे तात्या माईच्या सरकशीतली ही दोन्ही जनावर कातडं पांघरूनच राहतात का काय? हिला डोकंच आवड झालं राव. किती वेळा तुला सांगितलं ते खायचं नाही म्हणून. माई आहो ते खाल्ल्याशिवाय मला रोलचं बेरिंगच येत नाही ना. पण बेरिंग येत नाही? काय असतं त्यात एवढं रे? बेरिंग येत नाही म्हणतोस तू सारखं. हा ओ माई माई, अरे माई काय खाताय काय तुम्ही? अरे माई कशा माई 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 माई. अहो किशोर, अहो किशोर किशोर किशोर, जरा माईंच्याकडे बघा, माईंच्याकडे बघा. मी 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 पटकन पाणी घेऊन येतो. मी आलो आलो. माई माई असं काय चालू? मी एकटा राहिला का? ए जागे काय झालं? काय काय माहित नाही, गंधाली ओरडली म्हणून बाहेर आलो तर माई. काय अरे आता बोल. तू थोडं नको बघू, पाणी आण जातात. बाजूला व्हा. ज्या आईला, अरे जरा हवा येऊ द्या म्हातारीला. काय करताय राव? ओ माई 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 उठा. काय झालं? काय झालं? काय झालं काय? माझी गुटक्याची अख्खी पुडी तोंडात टाकली राव. गाबदीशीने जर्दावाला गुटका होता. आता मला सांगा, एवढा अख्खा पुडीवर जर्दा खाल्ल्यावर म्हातारीला चक्कर येईल नाही तर काय? ए ओ माई माई उठा. कसं वाटतंय? उठा उठा, हळूहळू उठा. छान वाटतंय. हा छान वाटतंय. हा चक्रात बसल्यासारखं वाटतंय. हे काय? नाही नाही, तुम्ही सगळे चक्रात बसल्यासारखे वाटताय. खालीच चला, या आत पडा. या 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 तुम्ही आतमध्ये या. माई बरोबर या. माई या 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 या. सावकाश माई, सावकाश सावकाश या. मायला तात्या, यो गंधाल्या हाय कोण? हे चिटिंग आहे तात्या, चिटिंग. लई मोठी फसवणूक आहे. 420ची केस आहे. आता जरा आजींना बरं वाटायला लागलंय बरं का. म्हणजे शपथ नाही, काय सुधरच नाही बरं का. म्हणजे आता बेरिंग कोणचं ठेवावं? बाईचं ठेवावं, बाबाचं ठेवावं का मधलंच ठेवावं? काय कळण असं तर झालं. काय तोंडातच मारताय राव. बापानी नाही मारली कधी आपल्या राव. हा फसवणूक करतो काय? तुला लेखा आत घेतो, आता आत घेतो. लई मोठं चिटिंग केलंय तू, सांगून ठेवतोय. होय बघ, 3rd डिग्री लावतो तुला. 3rd डिग्री. होय तात्या बोला बोला. घेऊ का याला? तू काय मनावर घेऊ नकोस. काय मनावर घेऊ? मी मनावर घेणार. अहो केवढी मोठी फणस होय. सांगतो तात्या, यातूनच मोठमोठे गुन्हेगार तयार होतात. यो पुढं मोठा गुन्हेगार होणार. याला आत घेणार मी, आत घेणार. बॅग भर. तुझी बॅग भर. गेट आउट. गेट लॉस्ट आहे. पण आजोबा का बस, मला समजतं मी काय करतो. तात्या तुम्हाला मी खरं सांगतो, पुढं हा मोठा गुन्हेगार होणार. नावा रूपाला येणार. 420 आहे.
आत्ताच त्याला अटक करून ठेवतो बघा तुम्ही. जाऊ दे, तो नको डिग्र्या वाढू तुझ्या, बास झालं. मुलगा अहो मग करायचं काय? चांगला आहे मुलगा, तो मुलगा चांगला आहे. पाहिलंच आता सुमी बेशुद्ध पडली, किती धावपळ केली त्यांनी. अरे मध्ये त्याला आम्ही एकदा मिठाई आणायला सांगितलं होती, पदरचे 100 रुपये घालून हा मुलगा मिठाई घेऊन आला. माणूस आहे, चुकतो कधी कधी कोणाचं ऐकून. अशीच एखादी चूक माझ्यातून घडली तर. अहो पण त्यात तुमचा उद्देश निराळा असेल. त्याचा उद्देश चांगलाच आहे, चांगलाच. चले चल बाहेर चल. चल चल, आता तू सरकारी पाहुणा आणि मी सरकार. चल जा बाबा, तुला माफ केलं, जा निघून जा. जा जाऊ दे. पण फार नुकसान झालं बरं का तुझं. तू जर खरंच मुलगी असतास ना, किशोरशी लग्न लावून दिलं असतं मी तुझं. थँक्यू आजोबा, मला माफ केल्याबद्दल. पण एक सांगू, या घरात कोण कोणाशी कशासाठी लपंडाव खेळतंय माहिती नाही. एकच सांगतो, ही जर पोरगी असती ना, तर मी सुद्धा हिच्याशी लग्नच केलं असतं. अजून कार्ट्याचा पत्ता नाही. असा जीव टांगणीला लागतो. दुपारपासून दिसायलाच तयार नाही. आहो, तुम्ही पाहिलं का गंधालीला कुठे? तुम्हाला आधी एक गोष्ट सांग. ते सगळं नंतर. आधी मला सांगा, गंधालीला कुठं पाहिलं का तुम्ही? कुठं कुठं जातात ही पोरं न सांगता. इथं आई बापाचा जीव टांगणीला. आधी असं न सांगता कुठं कुठं जायचं, आणि एक दिवस जायचं ते जायचंच अमेरिकेला निघून. साधी विचारपूस सुद्धा करायची नाही. असं कसं म्हणतेस तू? अजून फोन करतो किशोर, पैसे पाठवतो आपल्याला. चाटायचेत का ते पैसे? तुम्ही बसा चाटत. पैशाचं कौतुक सांगताय. इथं आम्हाला नातवंडाचं तोंड दाखवाल की नाही? का कागदी चिटोऱ्या बघत बसायच्या त्या नोटांच्या? अजून या कार्टीचा पत्ता नाही. जीव घाबरा होतो. पोरं डोळ्यासमोर दिसली नाहीत की. अहो, खरंच तुम्हाला सांगून नाही गेली ना गंधाली कुठे जाते ते? हा, जाताना काही बोलले नाही माझी. येऊ दे आता, येऊ दे. चांगली खरडपट्टीच काढते. हा नसता डोक्याला तापून बसला माहिती. सुम, हिला कसं सांगावं तुझा गंधाले आता कधीच परत येणार नाही म्हणून. पण कधीतरी सांगायला हवं. आजोबा. कोण हे? काय किशोरला कुठे टाकलंस तू? किशोरला सोडलंय मी. हां, घटस्फोट घेतला मी त्याच्याशी. किशोरशी घटस्फोट घेतलास? काय बोलतेस काय तू? मला समजत नाही. तू काय बोलतोस? किशोरला सोडलंस तू? हे बघ मारिया, तुमची संस्कृती असेल प्रदीर्घ, तुम्हाला नसेल घटस्फोटाचा काही सोर्स होतो. अरे पण किशोर या मातीत वाढलाय, आमच्या या मातीत लहानाचा मोठा झालाय. अरे अरे 7 फेऱ्या मारतो आम्ही, 7 जन्माच्या गाठी बांधण्यास तू घटस्फोट घेतेस? शरम वाटत तुला घटस्फोट घ्यायला? आजोबा, आजोबा. माझ्या पोराचा संसार अर्धा सोडून जाण्यासाठी तुला आम्ही सून म्हणून स्वीकारलं होतं का? शरम वाटत? आजोबा असं काय बोलताय तुम्ही? नाही, किशोरचं पहिलं पत्र आलं तेव्हाच मला भीती वाटली होती. ही परदेशी बाया याचा संसार अर्धा सोडून एक दिवस पळून जाणार. तसं झालं नाही. नाही नाही, मी तुला जाऊन नाही जाणार. माझ्या मुलाला, माझ्या नातीला वाऱ्यावर सोडून कशी जातेस तर बघतो मी. नालायक, बेशरम. काय झालं? अरे मारिया बघ ना, मारिया बघ. किशोरला घटस्फोट द्यायचे मारिया. अहो मारिया नाहीये इथं. तुम्ही आधी इथं बसा बघू. आधी अहो, ही मारिया नाहीये, ही दुसरीच कोणीतरी मुलगी आहे. तुम्ही शांत व्हा. काय झालं सांगा मला. काय झालं? मनामध्ये दबून राहिलेली भीती अशी काहीतरी वेड्यासारखी उफाळून. आय एम सॉरी. असू दे. ए पोरी, कोण ग तू? इथं आमच्या घरात काय करतेस? मी किशोर, म्हणजे स्वप्नाली, म्हणजे किशोर रूपांतर आहे. असं आलं लक्षात. म्हणजे तू मुलगा नसून मुलगी आहेस. तरी म्हटलं यांना माझ्या मनासारखं का करावं असं वाटलं.
उचल उचल तुझा बाड बिस्तार आणि चालू लाग. माझ्या मुलाचं नाव घेऊन इथं राहिलीस आणि माझ्या भावनांचा बाजार केलास की ग तू. ऐकत काय उभी आहेस? भाषण देते का मी? चल चालायला लाग. तरी म्हटलं मुलगा ठेवायचा पुळका कसा काय आला तुम्हाला? तुला मुलगी ठेवायचा आला तसाच. तुमच्या हट्टासाठी मुलगी ठेवली मी. मुलाची मुलगी करून. छे छे, खोटं आहे ते. काय खोटं आहे? काय खोटं काय? त्या पेपरवाल्या मुलाला नाही तू मुलगी बनवून घरामध्ये आणलंस? माझ्या मुलीचं नाव त्याला दिलंस नाही? माझ्या भावनांची मंडई केलीस. मी तुझ्या भावनांचा बाजार केला, तू माझ्या भावनांची मंडई केलीस. संपलं. मी काय म्हणते, झालं गेलं विसरून जाऊयात. तुम्ही चुकलात, चुकलं म्हणा, प्रश्न मिटला. अरे बरं, हे बरं चोराच्या उलटे. हा, तू म्हण की मी चुकले म्हणून. बरं बाई, मी चुकले. मी तरी कुठे बरोबर आहे? बरं आता सांगा, गंधाली कुठे गेली? अरुण. आता नाही का, अरुण म्हण. अरुण कुठे गेला? अरुण सांगा. तू आता जे स्वप्नालीच्या बाबतीत केलेस ना, ते त्याच्या बाबतीत मी दुपारीच केले. म्हणजे हाकलून दिला त्याला इथून. चला, म्हणजे एक प्रकरण संपलं. एकंदरीत 2 दिवस पण वेगळीच मजा होऊन गेली नाही? हो हो. तुला खरं वाटणार नाही? कॉलेजमधून रिटायर झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये एकदम पोकळी निर्माण झाली. एकदम पोकळी. किशोर आधीच अमेरिकेला निघून गेलेला. रिटायरमेंटमध्ये कॉलेजचे दरवाजे बंद झालेले. कॉलेजात असताना यंगस्टर्सच्या सहवासामध्ये म्हातारपण मला कधी जाणवलंच नाही. कायम चैतन्य. रोज डे, साडी डे, धोतर डे, गॅदरिंग, फनफेअर, परीक्षा, चिरतरुणच होतो मी. आणि एक दिवस एकदम सगळं संपलं. एक पोकळी निर्माण झाली आयुष्यात. आणि त्या पोकळीनं गंधालीची आठवण माझ्या मनात जागी केली. नुकतेच बोबडे बोबडे बोल बोलायला लागलेले. माझ्या हाताचं बोट धरून एक पाऊल टाकणारे. गोबऱ्या गोबऱ्या गालात हसून मला डोळा मारायची चावट. आणि एक दिवस मला अचानक सगळं संपलं. माय, तुझी नोकरी संपली, तू रिटायर झालीस, तेव्हा तुझ्या जीवनात सुद्धा अशीच पोकळी निर्माण झाली होती. हां, आयुष्यभर नोकरी केलीस, घरातलं सगळं सांभाळून किशोरचा अभ्यास घ्यायचीस. मी म्हणायचो, अगं बाई कशाला एवढी दमतेस, दगदग होते, नोकरी सोडून दे. तर म्हणायचीस, किशोरच्या शिक्षणाला पैसा नाही कमी पडता का मला? काय उपयोग आहे त्याचा? कशाला खपल्या काढताय? बसा की गप्प. सगळी गंमतच झाली. काय कशाला काय अर्थ नाही. बटाट्याचा किस, गाजराचा हलवा. काय आहे आजोबा? बटाट्याचा किस आणि गाजराचा हलवा? अच्छा, तू निघालीस? हो, अरे बापरे, अरुणराव आले. सॉरी. अरुण आले. पेईंग गेस्ट ठेवायचं ना, याला आपण पेईंग गेस्ट पण ठेवून घेऊ इथे. नको काका, आपण या गोड छोकरीला इथं पेईंग गेस्ट म्हणून ठेवू. अगं तुला मुलगा हवाय ना? पण तुम्हाला मुलगी हवी आहे ना? एक मिनिट. आजी आजोबा, मी इथे राहायला नाही आलो. एक गोष्ट सांगायची होती हिला, म्हणून आलो. हे बघा मॅडम. मॅडम? मॅडम दिसते मी तुम्हाला? हे बघ पोरी, माझं नाव स्वप्नाली आहे. थँक्यू. हे बघ स्वप्नाली, हे म्हातारी आहेत ना, हे लय येडे दाडानीचे आहेत म्हणना. यांच्या पायी मी इथं पोरगी बनून राहिलो, तू पोरगा बनून राहिली. आपल्या दोघांचा पण लय जीव असणार याच्यात. माझं काय ग, मी इथं आज उद्या तिथं जाईल. मी तुला सांगतो, तू राह इथं. पोरीची माया दे यांना. अगं तशी आपण यांचे कोणीच नाही, पण तरी पण मला यांच्याबद्दल काहीतरी वाटतं. तुला वाटतं का नाही? तू बोलली नाही, पण डोळे बोलले तुझे. मी तुला सांगतो, तू राह इथं. मी काय म्हणतो आजी आजोबा, अहो किशोरराव कधी पण परत येऊ शकतात, गंधाली नाही येणार. तू राह इथं गंधाली म्हणून. हा, तू राह.
मी निघतो. अरुण नाही एक मिनिट, मला एक तुम्हाला विचारायचं होतं. आजी आजोबा राव, तुम्ही सारखे भांडता कशा पाहिजे राव? चांगला मजेत राहावं, हसत खेळत गंमत करत राहावं राव. मजेत राहण्यासाठी तर भांडतो लेका. विरंगुळा काय आम्हाला या मोकळ्या जीवनामध्ये, म्हणून भांडतो वेळ घालवण्यासाठी. एक युक्त्या शोधून काढतो. एक युक्ती फसली की दुसरी युक्ती पेईंग गेस्ट ठेवायची, मग परत भांडणं. मुलगा का मुलगी, गंमत येऊन गेली 2 दिवस. पण आता हे सगळं पाहिलं की वाटतं या आठवणींची सुद्धा सोनेरी पंख होणार. जीव नसलेले सोन्याचे तुकडे. आजोबा मी निघू? हिला सांगून जा तुम्ही. स्वप्नाली चालली परत अनाथाश्रमामध्ये. ते कपडे धुवायची पावडर, भांडी घासायची पावडर, ती हीच मुलगी. माई खरं म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण तरी सुद्धा मी चुकले. मला क्षमा करा. थोत्रीत मारेन. क्षमा मागतेस, वर थोबाड करून आई म्हणतेस आणि आईला सोडून चाललीस. आई अरुण, अरुण हा गेला. अरुण गेला. गेला. ए चल 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 चल, हडव्या पळून गेला. थोत्रीत मारीन फिरत जाताल. तात्या हे 420 कलम वाढलं कार्ट आपल्या स्वतःने पुन्हा उचलवतं. तुम्हाला सांगतो तात्या, मी आता ऐकणार नाही. याला मी आत घेणार. तुझ्या आधी आम्ही त्याला आत घेतलंय. म्हणजे किशोर आणि स्वप्नाली इथंच राहणार आहेत आमचे पेईंग गेस्ट म्हणून. स्वप्नाली ही गोड छोकरी कगे कुठं होती इतके दिवस? मी इथेच होते किशोर म्हणून. किशोर? हा किशोर म्हणून. आणि तू गंधाली म्हणून. आयला गुतडाय. तात्या सीबीआयची केस आहे ही. त्याच्यासाठी वेगळं बसावं लागेल. बसावं लागल? अरे कवा बसताय बोला ना. कालच मिलिटरीतला माल आलाय. नको नको इकडे नको परत. काय राव तात्या, एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही नाही म्हणताय. पण तात्या, तुम्ही माझी सूचना विचारात घ्याच. काय? आता बघा, तुमच्या या 2 पेईंग गेस्टांचा द्या बार उडवून. बघा 2 वर्षात इथं आपल्या घरात गेस्ट हाऊस होतंय की नाही? ऐकताय का अरुण, स्वप्नाली ऐकताय? अरे राहा तुम्ही तर राहा. अरे आम्हाला सहवास हवाय रे, आपलेपणाचा, माणसाचा. राहा. खरंच नाही म्हणू नका रे. खरंच राहा. आमचं पोरग तिकडे लांब आहे, 7 समुद्रापलीकडे, आणि तिकडूनच विचारते आम्ही तुमचे कोण म्हणून. असं कसं बोलता माई? अहो काय झालं तरी पोरगा आहे राव तुमचा तो. नावाचा पोरगा रे, जन्म दिला म्हणून. खूप खस्ता खाऊन वाढवला. तेव्हा वाटलं मोठा होऊन आम्हाला सांभाळेल, पण काही नाही. टीव्हीवर जाहिरातीत छोटी छोटी बाळं बघितली ना की डोळ्यासमोर नातवंड तरळतात रे. मग कल्पनेतच चितारायचं कसं दिसत असेल माझ्या किशोरचं बाळ ते. आता नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. अरुण, का दोघं लग्न करताय? हा, लग्न करताय का दोघं जण? राहत्याल माई, राहत्याल इथं ती जात नाहीत कुठं. हे पोट्ट्याव, म्या सांगतोय ना, राहायचं इथं. हे गोंडास जरा ती बॅग दे इकडं. मी आत नेऊन ठेवतोय. हालायचं नाही सांगून ठेवतो तुम्ही दोघांनी. अरे लग्नाचं मी घ्या मनावर रे, लग्नाचं मी घ्या मनावर. हॅलो. हां 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 बरं ठीक आहे. ठेवू का? अच्छा. कोणाचा फोन आहे? किशोरचा. काय म्हणतोय? येतो या महिना अखेर. काय सांगताय?
किशोर येतोय, खरंच किशोर येतोय. ऐकलंस का दादा? अरे किशोर येतोय. ऐकतोय ना, कान फुटलेत काय माझे? माई तुमचा आनंद खरंच चांगला आहे. आता एवढ्या वर्षांनी किशोरराव येतात राव, खुश होणार तुम्ही. मी निघतो. मी पण. जा चालते सगळे निघून जा इथून. कुणी माझ्या सांगलं काय? दादा तू पण जा, सोय तू पण जा, निघून जा सगळे. मूर्ख लेखाच आहे, निघाल रेच खटून. अरे आता तुम्हीच आमची माणसं, तो परका आहे. 15 दिवसासाठी येईल, रजा संपली की जाईल निघून अमेरिकेला. आणि म्हणून काय आम्ही काय झोरत बसायचं का? आता आम्ही नाही झोरत बसणार. आम्ही आमचा मार्ग शोधलाय. अरे तुम्ही आहात की आम्हाला? अरे तो घरचा असून पाहुणा आहे, तुम्ही पाहुणे असून आम्हाला घरच्या. लग्नाच्या तयारीला लागतो मी. ऐकलत ना, किशोर होते अमेरिकेवरनं, किती लांब लांबचे पाहुणे येत आहे तुमच्या लग्नाला. तेवढ्यात बाळून देऊ आपण. काय दादा? वय वय यांचं लग्नाचं बार उडून टाकू. मी बघतो ना कार्यालय, मी बघतो. दादा आपण पोलिसांचा बँड ठरवायचा बघा. ते काम माझ्याकडं. मी सगळं करतो. काय आयला गुंतले माई, गुंतले एकमेकात गुंतले. नाही लक्ष आपल्याकडे. आता आपण कोण त्यांचे? जाऊ द्या माई, आपलं फिक्स. काय उडवून टाकू बार. चला लावूया बार. या